नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घारे सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. कारण आज आपण बघतोय मित्रांनो, बोर्डाची प्रश्नपत्रिका बोर्ड परीक्षा 2021 जवळ आलेली आहे. बोर्डाची परीक्षा जी आहे ती गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका आपण बघतोय. 4च प्रकरणं आहेत यावर्षी बोर्डाला आणि या 4 प्रकरणांवर आपण प्रश्नपत्रिका बनवले. 3 बोर्डाच्या प्रश्नपत्रिका बनवलेल्या आहेत, सराव प्रश्नपत्रिका. त्यातली पहिली प्रश्नपत्रिका, पहिल्या प्रश्नपत्रिकेवरची व्हिडिओ आपण पाहतोय. जवळपास 1 ते 1.5 तासाच्या वरती ही व्हिडिओ जाईल, परंतु तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. असे आपण 3 व्हिडिओ बनवणार आहोत 3 प्रश्नपत्रिकांवरच्या. या 3 व्हिडिओ जरी तुम्ही बघितल्या आणि त्या 3 व्हिडिओ बघून त्यातील गणितांचा जर नीट अभ्यास केला तर तुम्ही बोर्डाच्या परीक्षेला 101% पास होणार. कारण ह्या ज्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आपण काढलेले आहेत ते नेमके कुठून काढलेत? बोर्डानं आपल्या वेबसाईटवरती जी प्रश्नपेढी अपलोड केली होती त्या प्रश्नपेढीतलेच प्रश्न घेऊन आपण 3 बोर्डाच्या प्रश्नपत्रिका बनवल्यात. गणित भाग 1च्या 3 आणि गणित भाग 2च्या 3 या सगळ्यांवरती आपण व्हिडिओ बनवतोय. ही पहिली व्हिडिओ आहे. ओके, आता ही जी प्रश्नपत्रिका आहे आणि उत्तरपत्रिका जी आहे त्याची PDF फाईलसुद्धा आपण बनवले. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर जाऊन तुम्ही 3 ज्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत गणित भाग 1च्या आणि गणित भाग 2च्या 3 या बोर्ड प्रश्नपत्रिका बघू शकताय. आणि आज आपण जी प्रश्नपत्रिका बघतोय तिची उत्तरपत्रिका जी आहे तिची सुद्धा PDF फाईल जी आहे त्याच लिंकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. ती तुम्ही नंतर बघू शकताय, कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पुढे जाण्याच्या अगोदर आता आपण लगेच सुरुवात करू, जास्त वेळ न दवडता. पण पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी प्लीज आपला चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, बघा पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो, पहिला जो प्रश्न या ठिकाणी आपण बघतोय प्रश्न पहिला अ आणि प्रश्न पहिला ब. पहिल्या प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न असतात. एक अ जो आहे ना त्याच्यामध्ये 4 प्रश्न असतात, 4च्या 4 बहुपर्यायी असतात. आणि ब जो आहे त्याच्यामध्ये 4 प्रश्न असतात 1-1 गुणांचे. म्हणजे अ 4 मार्काला आणि ब 4 मार्काला. पहिला प्रश्न 8 मार्काला असतो, परंतु इथं ऑप्शन्स कुठले नसतात, सगळेच्या सगळे सोडवायचे असतात. पण खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि खूप सोपे असतात. बघा पहिला प्रश्न आपल्याला इथं दिला आहे की 49x - 57y बरोबर 172 आणि 57x - 49y बरोबर 252. तर x अधिक y ची किंमत काढा. यासाठी काय करू बघा, मी इथं उत्तर लिहितो. पहिला जो आहे इथं 49x - 57y आपल्याकडे आहेत आणि बरोबर 172 आहेत. ओके, मी काय करतो, पहिलं हे समीकरण 2 मी लिहितो. चला, 57x - 49y बरोबर 252 आणि दुसरं आपल्याकडे समीकरण आहे 49x - 57y बरोबर 172. ओके, आता आपल्याला काय करायचं, ही 2 समीकरणं आहेत ना, या दोघांची तुम्ही वजाबाकी केली तर तुम्हाला ऑटोमॅटिकली x अधिक y ची किंमत मिळेल. हां, आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जर इथं अधिक असतं ना, दोन्हीकडे अधिक असते सगळे, तर दोघांची बेरीज करावी लागली असती. पण एका ठिकाणी इथं वजाचं चिन्ह आलं तर आपण काय करू, या 2 समीकरणांची वजाबाकी करू. दोघांची वजाबाकी केली की तुम्हाला ऑटोमॅटिकली x अधिक y ची किंमत मिळेल. कशी बघा, ज्यावेळेस तुम्ही वजाबाकी कराल त्यावेळेस खालची चिन्ह बदलणार. इथं वजा, इथं वजाचा अधिक, इथं अधिकचं वजा, अधिकचं वजा, वजाचा अधिक आणि अधिकचं वजा होतं, हे माहिती आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस खाली जे समीकरण असतं त्याची चिन्ह बदलतात. आता 57 मधून 49 गेले, 8 राहिले, 8x वजा अधिक वजाबाकी. 49 मधून 57 नाही जात, 57 मधून 49 गेले 8 अधिक 8y आणि बरोबर 252 मधून 72 गेले. बघा, 2तून 2 गेले 0, 15तून 7 गेले 8 आले, म्हणजे 80. 8x अधिक 8y बरोबर 80. सगळ्यांना कितीने भाग जाईल? 8ने भाग जाईल. 8ने भाग लावला तर 8 एके 8 म्हणून x, 8 एके 8 म्हणून y आणि 8 10 80. म्हणजे x अधिक y किती आलं तुमचं? 10. मग आता इथं 10 उत्तर आहे का बाबा? यस, सी जो ऑप्शन आहे तो तुमचा करेक्ट आहे. तर अशा प्रकारे इथं 1 मार्क आपल्याला मिळतील. इथं थोडंसं कॅल्क्युलेशन जे आहे हे तुम्हाला करायची गरज नाही. कच्चं काम जे असतं ना तिथं हे कॅल्क्युलेशन करायचं. आणि बोर्डाच्या परीक्षेला याचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं ते पण मी तुम्हाला नंतर सांगतो. या प्रश्नाची उत्तरं लिहिताना मुलं काय मिस्टेक करतात ते सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला. प्रश्नपत्रिका लिहित असताना तुम्ही मिस्टेक्स कशा करता त्यावरती सुद्धा चर्चा करणार आहोत आपण. ओके, आता खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे? आता कुठलं वर्ग समीकरण आहे इथं बघा, इथं घन आहे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे.
इथं 5वा घात आहे म्हणजे हे वर्ग समीकरण नाही आहे. पण बी बघा ना, बी जो आहे ना हे वर्ग समीकरण आहे फक्त, बाकी कुठलंच वर्ग समीकरण नाही. वर्ग समीकरण म्हणजे काय, ज्याची कोटी, ज्या समीकरणाची कोटी म्हणजे सगळ्यात मोठा घातांक 2 असतो त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो. ओके, 2च्या खाली पण नाही पाहिजे, 2च्या वर पण नाही पाहिजे, सगळ्यात मोठा घातांक 2 पाहिजे. आता पुढचा मुद्दा आपण बघू, खालीलपैकी कोणती संभाव्यता असू शकत नाही. आता संभाव्यता बघा, एक लक्षात घ्या, कुठल्याही घटनेची ज्यावेळेस आपण संभाव्यता काढतो त्यावेळेस ती संभाव्यता जी आहे ती कधीही 1च्या वर नसते. 1 आणि 0 यांच्या दरम्यान असते आणि 0च्या खाली वजामध्ये नसते. 0 आणि 1च्या दरम्यान असणारी संख्याच संभाव्यता असू शकते. 0च्या वर गेली तर 1च्या वर गेली तर ती संभाव्यता नाही. 0.66 1 पेक्षा लहान आहे, 1.5 1 पेक्षा मोठा आहे, म्हणजे इथं 1.5 1 पेक्षा मोठा आहे म्हणजे ही तुमची संभाव्यता नाही. हा 1 पेक्षा लहान आहे आणि 0.7 पण 1 पेक्षा लहान आहे. एकापेक्षा मोठी असेल तर ती संभाव्यता नसणार आहे, बाकी तीनही संभाव्यता आहे. आता इथे साधारण फरक 2 4 6 8 यामधला साधारण फरक काढा. साधारण फरक म्हणजे वजाबाकी. 4तून 2 गेले 2, 6तून 8 गेले 2, 8तून 6 गेले 2. 2 क्रमगत पदांमधला जो फरक असतो, वजाबाकी असते, तिला आपण साधारण फरक म्हणतो. म्हणजे इथं 2 साधारण फरक आहे. कुठं 2? सी मध्ये 2 साधारण फरक आहे. ओके, आता मुद्दा आला याच्या प्रश्नांची उत्तरं नेमकी कशी लिहितात. मुलं काय चुका करतात बघा. काय करतात आता बघा, पहिली गोष्ट मला जर उत्तर लिहायचं तर मी काय लिहिणार, प्रश्न पहिला अ. ओके, अ लिहिला आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे 1 2 3 4 प्रश्न आहे. मग आता याची उत्तर लिहिताना मुलं डायरेक्ट इथं 10 लिहितात किंवा फक्त सी लिहितात. तर असं नका करू. उत्तर लिहिताना पहिल्याचं उत्तर किती बाबा, सी 10. ऑप्शन लिहा आणि त्याचं उत्तरासहित लिहा. दुसऱ्याचं काय बाबा, आपल्याकडं होतं बी होता आणि 4x वर्ग वजा 3x वजा 5 बरोबर 0 होतं. तिसऱ्याचं उत्तर काय होतं बाबा, माझ्याकडे तिसरा प्रश्न आहे त्याचं होतं 1.5. बी 1.5, नुसतं 1.5 नका लिहू, ऑप्शन पण लिहा आणि त्याचं उत्तर पण लिहा. आणि चौथ्याचं काय होतं, सी 2 होतं, सी 2. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाची उत्तर लिहायच्यात. काही काही मुलं काय करतात, फक्त ABCD लिहितात किंवा काही काही जण फक्त ती उत्तरं लिहितात. तर तसं नाही, दोन्ही गोष्ट आल्या पाहिजेत. आणि कॅल्क्युलेशन करायची काही गरज नाही आहे, मागे कच्च्या पानावरती आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं. ओके, तर हा झाला प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए. आता आपण बघू प्रश्न क्रमांक पहिल्यातला बी बघूया. ओके, तोपर्यंत मी आता हे रफ करतो. प्रश्न पहिल्यातला बी. पहिल्यातल्या बी मध्ये हे 4 प्रश्न आहेत बरं का. 4 प्रश्न बघा, 1 2 3 4, चारही सोडवायचे. आता आपण पहिला बघू. प्रश्न पहिला बी किंवा ब. हां, आणि मग डायरेक्ट एक आकडा लिहायचा आणि उत्तर लिहायला चालू करायचं. इथं काय प्रश्न पहिल्यातला ब खालील प्रश्न सोडवा असं काय लिहायची गरज नाही आहे. काय बाबा, एक्स व वाय चलांचा वापर करून समीकरण लिहा. 2 संख्यांची बेरीज 14 आहे. 2 संख्यांची बेरीज 14 म्हणजे x अधिक y बरोबर 14. मग या ठिकाणी मग काय करू बाबा, मोठी संख्या x मानू असं लिहायचं. चला लिहा वाटलंच तर. मोठी संख्या x व लहान संख्या y मानू. ठीक आहे, लिहिलं. एक मोठी संख्या x व लहान संख्या y मानू. आता 2 संख्यांची बेरीज 14 आहे. मग इथं फक्त लिहा, दिलेल्या अटीनुसार जी अट दिले त्या दिलेल्या अटीनुसार x अधिक y बरोबर 14. या 2 संख्यांची बेरीज 14 आहे म्हणून x अधिक y बरोबर 14. झालं, संपला विषय. एकदम इझी. आता दुसरा बघू बाबा. काय दुसरा कुठे गेला, 4x वर्ग वजा 3y बरोबर वजा 7. 4x वर्ग वजा 3y बरोबर वजा 7. हे वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून a b c च्या किमती काढा. याला सामान्य रूपात लिहायचं. सामान्य रूप म्हणजे काय असतं, ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. बोर्डाच्या परीक्षेला असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की वर्ग समीकरणाचे सामान्य रूप लिहा. मग ax वर्ग अधिक bx अधिक c हे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे. मग आता याला आपण त्या स्वरूपात लिहू. इथं काय झालं, इथं x वर्ग आणि इथं 3y आहे. मला तर वाटतं इथं प्रश्नामध्ये काहीतरी थोडीशी मिस्टेक होऊ शकते, कारण दोन्हीकडे तर एक तर y पाहिजे किंवा दोन्हीकडे x पाहिजे. तर या ठिकाणी इथं y आहे, लक्षात घ्या. इथे y चा वर्ग, 4y चा वर्ग, 4y वर्ग वजा 3y बरोबर वजा 7. आता सगळ्यांना एका बाजूला घ्यायचे. पहिला वर्ग मग चल आणि मग हे वजा 7 आहेत ना, त्यांना इकडं आणावं लागेल. पलीकडं वजा आहेत, अलीकडं आले अधिक. 4y वर्ग वजा 3y
अधिक 7 बरोबर 0. हे वर्ग समीकरण सामान्य रूपात आणायला अर्धा मार्क. आता समजा 1 मार्काचा प्रश्न आहे ना, सामान्य रूपात आणलं अर्धा मार्क आणि मग ABCच्या किमती काढायच्यात. मग ABCच्या किमती काढताना इथं एक वाक्य लिहत जा मित्रांनो की बाबा वरील समीकरणाची तुलना कोणासोबत करायची, AX वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0 शी करून. ओके, यासोबत तुलना केली तर A बरोबर काय, जसं X वर्गाच्या शेजारी A तसं इथं Y वर्गाच्या शेजारी 4 आहे म्हणून तुमचा A बरोबर 4. त्याचप्रमाणे इथं Xच्या शेजारी B तसं इथं Yच्या शेजारी कोण आहे, 3 आहे. पण फक्त 3 लिहिलं तर चुकू शकतं. 3च्या सोबत वजाचं चिन्ह आहे म्हणून -3, म्हणून B बरोबर तुमचं आलं -3. आणि C जो आहे, C किती असणार तुमचा, एकटा 7 झालं. म्हणजे इथं तुम्हाला 1 मार्क. अर्धा मार्क तुमचं समीकरण जे आहे त्याला सामान्य रूपात आणायला आणि अर्धा मार्क जो आहे तो ABCच्या किमती काढायला. ओके, आता हे 2 प्रश्न झाले. आता मी इथं वाटलं तर रफ करतो. आता याला रफ करतो 2 प्रश्नांना. याची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले, तिथं PDF फाईल जी आहे यांच्या उत्तरांची PDF फाईल दिली आहे. त्यामुळे काय लिहून घ्यायची गरज नाही, तुमच्यासाठी PDF फाईलसुद्धा झाले तयार. संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या आरामात आणि व्हिडिओ बघितल्यानंतर मग ती PDF फाईल डाउनलोड करून त्या नोट्स ज्या आहेत ना त्या तुमच्या एका वहीमध्ये, एक वही करा वाटलं असतं प्रश्नपत्रिकांना, कारण आपण 3-3 प्रश्नपत्रिका घेतोय. एक चांगली वही करा. गणिताच्या बोर्डाच्या पेपरच्या अगोदर त्या प्रश्नपत्रिका बघून गेलात तरी फायदा होऊ शकतो. आता ब मधला हा जो तिसरा आहे तो काय बाबा, 2 आहेत, 4 आहे, 6 आहे, 8 आहे ... आता ही अंकगणिती श्रेणी आहे काय, आता ही अंकगणिती श्रेणी आहे का, मी डायरेक्ट लिहू शकतो बघा. 4तून 2 गेले 2, 6तून 4 गेले 2, 8तून 6 गेले 2. सगळीकडे सामायिक फरक सारखा आहे. म्हणजे मी इथं लिहू शकतो, डायरेक्ट नाही लिहायचं, पण लिहू शकतो तुम्ही ही अंकगणिती श्रेणी आहे. पण डायरेक्ट तसं नका लिहू, सिद्ध करून दाखवा. कसं, याला तुम्ही T1 म्हणा, याला T2 म्हणा, याला T3 म्हणा, याला T4 म्हणा. ओके, आणि मग काय करा माहिती आहे का, T2 वजा T1 काढा, T3 वजा T2 काढा आणि T4 वजा T3 काढा. ओके, आता T2 वजा T1, T2 किती 4 आणि वजा T1 किती 2, 4तून 2 गेले 2. T3 वजा T2, T3 तुमच्याकडे 6 आहे, वजा T2 4 आहे, 6तून 4 गेले 2. T4 वजा T3, T4 किती 8 आहे, 8तून T3 गेला 6 बरोबर किती आलं 2. म्हणजे तुमच्याकडे तर सगळीकडं वजाबाकी 2 आले. प्रत्येक क्रमगत पदांमधली वजाबाकी म्हणजे फरक 2 आला आहे. सगळीकडे सारखा आकडा आला आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. फक्त इथं लिहिताना काय लिहायचं, येथे साधारण फरक स्थिर आहे, साधारण फरक स्थिर आहे, स्थिर वाटलंच तर कंसात लिहा तो 2 आहे. ओके, म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा 2, 4, 6, 8 ... ही अंकगणिती श्रेणी आहे. मी आता इथं शॉर्टकटमध्ये लिहिलंय अश्रेय, परंतु बोर्डाच्या परीक्षेला अंकगणिती श्रेणी असं पूर्ण लिहा. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून मी शॉर्टकटमध्ये काही ठिकाणी शब्द वापरतोय. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, बोर्डाला यातलेच प्रश्न येतील असं नाही, या प्रकारचे येतील. इथं 2, 4, 6, 8च्या ऐवजी 3, 6, 9, 12 अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आणि पण येणार तेच, अंकगणिती श्रेणी आहे की नाही ओळखा, फक्त आकडे बदलून येणार. त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत असताना प्रत्येक गणित नीट समजून घ्या की बाबा या प्रकारचं मला कुठलंही गणित आलं तरी मी सोडवू शकते किंवा बाबा मी सोडवू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रश्न नीट समजून घ्या. नुसती या व्हिडिओच्या खाली दिलेली PDF फाईल नका बघू, कारण जोपर्यंत तुम्हाला हा प्रत्येक प्रश्न नीट समजत नाही तोपर्यंत तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क मिळणार नाही किंवा या प्रकारचं दुसरं गणित आलं तर सोडवता येणार नाही. असंच आलं पाहिजे, मग कठीण काम आहे आपलं. ओके, त्यामुळं लक्षात घ्या की या प्रकारचं कुठलंही गणित आलं काय बाबा अंकगणिती श्रेणी आहे की नाही ओळखायला, तर तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. ओके, आता याला मी पुसतो तिसऱ्या पण प्रश्नाला. आपण चौथा प्रश्न या ठिकाणी बघूयात. चौथा प्रश्न काय बाबा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता. बघा, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता, एकाच वेळी फेकली असता, फेकली असता. नमुना अवकाश आपल्याला काय लिहायला सांगितलं, नमुना अवकाश, नमुना अवकाश तो काय असतो आपला यस असतो. मग नमुना अवकाश 2 नाणी फेकल्यावर काय असतात, 2 नाणी जर मी फेकली तर दोघांवरती छापा पडू शकतो, H पडू शकतो, किंवा पहिल्यावर H दुसऱ्यावर T, पहिल्यावर T दुसऱ्यावर H, किंवा T पण होऊ शकतो. बघा, हे लक्षात ठेवताना कसं करा, HH HT TH TT, HH T शेवटी T पहिला आणि नंतर TT. ओके, नंबर ऑफ एस 4 असतो,
इथं नंबर ऑफ एक्स विचारलं नाही तर विनाकारण लिहू नका, लिहिण्यात वेळ वाया नका घालू, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. फक्त नमुना अवकाश विचारला आहे तर आपण हा लिहिला. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक पहिला जो आहे पहिल्यातला ए आणि बी पाहिलेला आहे. आता लगेच आपण प्रश्न दुसरा पण बघू आणि तिसरा. आता आपण सगळेच प्रश्न बघणार आहोत, संपूर्णच ही प्रश्नपत्रिका आपण बघतोय 5व्या प्रश्नापर्यंत, एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका. ओके, आता हे पहिला प्रश्न झाला, आता दुसरा प्रश्न लगेच बघूयात. तोपर्यंत तुम्हाला हे गणित लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. ओके, लगेच बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो आणखी एक विनंती आहे. बरेचसे विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत, तर त्यांना विनंती आहे, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि प्लीज ही व्हिडिओ मला माहिती आहे तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा. यस, पहिल्यातला बघा, दुसऱ्यातला प्रश्न पहिला तर झाला आहे आणि तुम्हाला समजला असेल. आता प्रश्न दुसऱ्यातला जो आहे 4 गुणांसाठी असतो. 2 कृती पूर्ण करा. 3 प्रश्न दिलेले असतात, ही पहिली, दुसरा आणि तिसरा असे 3 कृती आपल्याला दिलेत. 3 पैकी कुठल्याही 2 कृती पूर्ण करायच्या. बघा मित्रांनो, इथे एक ऑब्झर्वेशन करा. 1 2 3 4 बॉक्स इथे दिलेत. इथे पण 1 आहे, 2 3 4 5 झालेत चुकून, पण 4च असतात मित्रांनो, लक्षात घ्या. इथं आपल्याला ऑलरेडी 2 इथं दिलेलं आहे. एक्स बरोबर या ठिकाणी आपल्याला 2 दिलं आहे, म्हणजे इथं पण 4च बॉक्स आहेत. आणि इथे सुद्धा आपल्याकडे जवळपास 1 2 आणि इथं तर 3च बॉक्स दिलेले आहेत. पण शक्यतो आपल्याला 4 बॉक्स असतात आणि ते 4 बॉक्स पूर्ण केले तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. म्हणजे एका बॉक्सला अर्धा मार्क आपल्याला असतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, आता बघू पहिला प्रश्न जो आहे 2x - 3y बरोबर 2x - 6y बरोबर 3 याचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. आता इथं x बरोबर -5 आहे, तर yची किंमत किती असेल? इथं yची 0 असताना xची किती असेल ते काढू आपण. आता समजा पहिले x बरोबर आपल्याकडं -5 आहे, तर आपण काय करू, y बरोबर काढूया त्या ठिकाणी. बाबा yची किंमत किती असेल? समीकरण हेच 2x - 6y बरोबर 3. आता 2 गुणिले x ची किंमत -5 आणि -6y बरोबर आपले 3. आता 5 दुने 10, -5 आणि आपल्याकडं -5 आणि 2 केलं, गुणलं दोघांचा गुणाकार केला तर -10 येईल. आणि -6y बरोबर 3. -10 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे अधिक, -6y बरोबर 3 अधिक 10. आता -6y बरोबर 3 आणि 10 झाले 30. 3 आणि 10 झाले 13. 3 गुणिले 10 30 होतात, 3 आणि 10 13 झाले. पण आपल्याला yची किंमत काढायची आहे. y आपल्या जागेवर, 13 आपल्या जागेवर, -6 गुणिले इकडे आले भागिले, म्हणजे y बरोबर आपल्याकडं 13 भागिले -6 आलं. मग या ठिकाणी लिहा 13 भागिले -6 झालं. तुमचा हा एक बॉक्स पूर्ण झाला. मग इथं तुम्ही काय लिहाल, पहिली -5 आणि नंतर इथं 13 भागिले -6 किंवा -6/13 लिहिलं तरी चालू शकतं. ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा बघा. इथं थोडंसं अक्षर लहान आलं असेल, पण ठीक आहे, समजून घ्या. या व्हिडिओच्या खाली PDF फाईल दिले मी डिस्क्रिप्शनमध्ये. पुढचा बघा प्रश्न पुढे काय, आता इथं राहिलं आपलं. इकडं y बरोबर तुमच्याकडे 0 आहे, y बरोबर आपल्याकडे 0, तर आपल्याला आता काय करायचं, x बरोबर किती आहे ते काढायचं आहे. ओके, आता आपलं हेच समीकरण 2x - 6 गुणिले yची किंमत 0 आहे आणि बरोबर आपले 3. ओके, मग 2x बरोबर 6 गुणिले 0 0 आणि 2x मधून 0 गेलं तर 2xच उरणार, बरोबर 3. मग तुमचा x किती, 3 आपल्या जागेवर, हे 2 गुणिले इकडं आले भागिले, म्हणजे 3/2. xची किंमत 3/2. मग इथं काय आलं, 3/2 आणि 0 आलं. ठीक आहे, 3/2 आणि मस्त असा कॉमा द्या आणि 0 लिहा. म्हणजे अशा प्रकारे हे येईल तुमचं उत्तर. ओके, तर ही सारणी जी आहे ती तुम्ही अशा प्रकारे पूर्ण करू शकता. बऱ्याचदा आलेख ज्यावेळेस आपण काढतो, 4 गुणांचा प्रश्न येतो, आलेख काढा, त्याच्यामध्ये सुद्धा या सारणीचा आपण उपयोग करत असतो. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय बघा, की x वर्ग अधिक 8x वजा 20 बरोबर 0 हे वर्ग समीकरण जे आहे ना आपल्याला सोडवायचं आहे आणि ते सोडवण्यासाठी ही कृती पूर्ण करा. बघा, वर्ग समीकरण सोडवत असताना काय करतो आपण, हे जे शेवटी 20 आहेत त्याला आपण बाजूला घेतो असतो आणि त्या 20चे आपण अवयव पाडतो. बघा, या 20चे आपण काय करत असतो, अवयव पाडत असतो. आता मी इथं बाजूला लिहितो, चला 20चे अवयव आपण पाडतो. 20चे अवयव काय होतील, एक तर 10 दुने 20 किंवा 4 पंचे 20 होतील. ओके, आता आपल्याला इथं वजाबाकी किती झाली पाहिजे, 8 झाली पाहिजे. वजाबाकी 8 कोणाची येते, 10तून 2 गेले 8 होतात, म्हणजे 10x आणि 2x यायला पाहिजे. आता x वर्ग अधिक 2x तर इथं आले, मग राहिले काय 10x, इथं आपण लिहिणार 10x. ओके, म्हणजे x वर्ग अधिक 10x वजा 2x वजा 20 बरोबर 0. आता या दोघांमधून काय कॉमन निघेल, x, मग इथं x कॉमन काढला.
मग आतमध्ये एक्स वर्गाचा एक्स राहिला, 10x मधून एक्स बाहेर आला, फक्त 10 राहिले. ओके, या दोघांमधून काय कॉमन निघू शकतं? 2 आणि 20, या दोघांना 2 आणि 20 दोघांना 2ने भाग जातो. 2च्या पाड्यात 2 पण येतात, 20 पण येतात. मग इथून 2 कॉमन काढले बघा, वजा 2 कॉमन काढले. मग आतमध्ये काय राहील? हा एक्स राहिला बरं का, कंसात एक्स राहिला आणि ह्या वजाचे काय होतील? अधिक होतील. ओके, कारण कंसाच्या बाहेर वजा आहे म्हणून वजाचा अधिक. आता बेन 10 20 म्हणून इथं x अधिक 10 आलं बरं का. आता या कंसात x अधिक 10, या कंसात पण x अधिक 10 येतं. ओके, आता x अधिक 10 दोन वेळा आहेत, त्यांना एकदा लिहिलं. आणि या कंसात काय येणार? हा x आणि हा वजा 2, म्हणजे या कंसात येणार x वजा 2. ओके, आता इथे बघा x वजा 2, मग x ची किंमत काय आली? 2 आली, कारण वजा 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 2. तसंच इथं अधिक 10 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होतं? वजा 10 होतात, म्हणून या बॉक्समध्ये आपले वजा 10 येणार. ओके, एकदम सिंपल आहे. तर अशा प्रकारे हे वर्ग समीकरण जे आहे सोडवण्यासाठी आपण जी कृती आहे ती कृती पूर्ण करू शकतो. पुढे बघा, पहिल्या 1000 धन पूर्णांकांची बेरीज काढण्याची कृती पूर्ण करा. बेरीज काढण्यासाठी कृती पूर्ण करा. पहिल्या 1000 संख्यांची बेरीज, धन पूर्णांक म्हणजे 1 2 3 4 5 6 7, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11 12 13 14 1000 पर्यंतच्या संख्यांची बेरीज. मग त्यासाठी SNचं सूत्र वापरतो बघा. इथं दिलंय, समजा 1 2 3 प्लस डॉट 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 प्लस 1000 पर्यंत. ओके, यांची बेरीज. आता n पदांची बेरीज काढण्याची 2 सूत्र आहे. त्याच्यातलं आपण एक सूत्र लिहू, n/2 कंसात T1 अधिक Tn, हे एक सूत्र आहे. आणि दुसरं a आणि d ची किंमत दिल्यावरती इथं T1 अधिक Tn का लिहिलं? कारण तुम्हाला T1 1 माहिती आहे आणि Tn 1000 माहिती आहे, दोन्ही गोष्टी माहिती आहेत. ओके, आता यस 1000 काढायचं आहे. मग इथं तुम्ही या बॉक्समध्ये काय लिहिणार? nच्या जागेवर तुम्ही इथं 1000 लिहाल. ओके, T1 ची किंमत पहिलं पद 1 इथं लिहिलं आहे आणि Tn शेवटची किंमत 1000, शेवटचं पद 1000 इथं लिहिले. ओके, आता इथं 100 लिहिले मी, चुकून 1000 लिहायच्यात. 1000 भागिले 2, 1000ला 2 आणि भाग लावला, इथं तुमचे 500 आले. आणि 1000 गुणिले या ठिकाणी जर आपण 1000 अधिक 1 केलं तर इथं होतं 1001 होतं. ओके, बाय मिस्टेक इथे 1000 झालं. इथं 1000 भागिले 2 500 आणि 1000 अधिक 1 1001 झालं. आता या दोघांचा गुणाकार करा. 500 गुणिले 1001 हा गुणाकार जर केला तर तुमच्याकडं 500 500 अशा प्रकारे उत्तर येतं, म्हणजे 5,05,000 येतं उत्तर. ओके, तर अशा प्रकारे आपण ही सुद्धा ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो, ही कृतीसुद्धा पूर्ण करू शकतो. ओके, तर हे 3 प्रश्न, दुसऱ्यातला जो ए आहे त्या एमध्ये हे 3 प्रश्न आपण बघितले. आता बीमध्ये एकूण 5 प्रश्न असतात आणि 5 पैकी 4 प्रश्न. बी हा खूपच इम्पॉर्टंट आहे. बी प्रश्न आता आपण लगेच बघतोय. तो इम्पॉर्टंट का आहे? कारण तो 8 मार्कांसाठी आहे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यात 5 प्रश्न देतात आणि 5 पैकी 4 सोडवायचे असतात, म्हणजे एक प्रश्न तुमच्याकडे ऑप्शनसाठी असतो. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे प्रश्न सोपे असतात. त्यामुळे हे 8 मार्क हातातलेत. तर आता त्या 8 मार्कांकडे आपण जाऊयात. प्रश्न दुसऱ्यातला बी बघूयात. तर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला हा जो ब आहे, यामध्ये एकूण 5 प्रश्न आहेत. 5 पैकी बोर्डाला 4 सोडवायचे असतात, पण आपण 4च्या 4 बघू. बघा, पहिला प्रश्न आहे की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून, इथं आपण उत्तरं बघू. 52 पत्त्यांचा जो कॅट आहे त्याच्यातून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता तो इस्पिकचा असण्याची संभाव्यता. आता एकूण पत्ते किती असतात आपल्याकडं? एकूण पत्ते किती बाबा आपल्याकडे दिलेत? बरोबर 52. एकूण पत्ते 52 असतात. म्हणून आपला नमुना अवकाश जो आहे, नंबर ऑफ एस आपण म्हणतो, नमुना घटकांची संख्या ती 52 असते. लक्षात घ्या, इथे नमुना अवकाश नाही लिहित आहेत, पण नमुना घटकांची संख्या 52 असते हे आपण सांगू शकतो, कारण एकूण पत्ते 52 असतात. आता आपली जी घटना आहे ती घटना काय बाबा? तिला आपण ए म्हणू. ही घटना आहे की बाबा इस्पिकचा पत्ता असणे. मिळालेला किंवा काढलेला जो पत्ता आहे, यादृच्छिक पद्धतीने काढलेला पत्ता इस्पिक असणे, इस्पिकचा असणे. ओके, काढलेला पत्ता आपला इस्पिक आहे, म्हणून आपला ए बरोबर काय येणार आहे? काढलेला पत्ता इस्पिकचा आहे म्हणून नंबर ऑफ ए डायरेक्ट. आता इथं आपल्याला घटना जी आहे ती संच स्वरूपात लिहिता येणार नाही. आता इस्पिकचे पत्ते किती असतात? बघा, 4 प्रकारचे पत्ते असतात. बदाम असतो, किलवेर असतो, इस्पिक असतो आणि चौकट असतो, असे 4 प्रकारचे पत्ते. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे पत्ते लाल असतात. आता हे 4 प्रकारचे प्रत्येक प्रकारचे 13 असतात. इस्पिक 13, किलवर 13, बदाम 13, चौकट 13.
त्याच्यामध्ये चौकट आणि बदाम लाल पत्ते असतात, 13 आणि 13 26 लाल आणि 26 काळे असतात. लक्षात घ्या, एकूण 52 पत्ते, 26 लाल पत्ते, 26 काळे पत्ते. ओके. आणि प्रत्येक प्रकारचे 13-13 पत्ते. त्याचप्रमाणे इस्पिकचे 13 पत्ते असतात. इथं आपण लिहू बाबा, चला. इस्पिकचे एकूण पत्ते किती असतात? बरोबर 13 असतात. ओके. म्हणून आपला नंबर ऑफ ए बरोबर 13. आता नंबर ऑफ ए 13 लिहिला. आता याची संभाव्यता काय असणार? संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती? 13 आणि भागिले नंबर ऑफ एस किती? 52. 13 एक्के 13, 13 दुने 52 म्हणजे किती आलं? 1/2. मग इथं शेवटी लिहायचं. म्हणून काढलेला पत्ता इस्पिकचा असण्याची संभाव्यता 1/2 असणार आहे. ओके. आता पाचव्यातला हा झाला पहिला प्रश्न बघितला. एकूण 5 प्रश्न असतात, पाचव्यातला पहिला बघितला. आता दुसरा प्रश्न आपण बघू. दुसरा काय? निश्चयकाची किंमत काढा. आता हे जे निश्चयक आपल्याला दिले 3, 1 आणि -1 आणि 4, हे निश्चयकाची किंमत काढणे एकदम सिंपल असतं, तुम्हाला माहिती आहे. फक्त तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणिले 4 करा आणि यांच्या दोघांच्या गुणाकारामधून वजा करा. -1 गुणिले 1 ला वजा करा. ओके. -1 गुणिले 1 ला वजा करा. 3 चौक किती आले? 12. हे वजा अधिक 1 गुणिले 1 किती? 1. 12 आणि 1 किती? 13. तर अशा प्रकारे हे 2 प्रश्न झाले आपले. अजून 3 प्रश्न बाकी आहेत. सगळेच प्रश्न आपल्याला अख्खी प्रश्नपत्रिका बघायचे, कुठं जायचं नाही. सगळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ओके. आता मी हे रफ करतो. याची PDF फाईल उत्तरांची या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुमच्याकडं, त्यामुळे काळजी करायची नाही आहे. ओके. मी आता पुसतो. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा प्रश्न काय बघा. 3rd नंबरचा जो प्रश्न आहे तो कसा आहे की वर्ग समीकरण या प्रकरणातलं आहे. एक्स वर्ग, बरं का. तिसरा प्रश्न आहे की एक्स वर्ग वजा kx अधिक 15 बरोबर 0 चे एक मूळ. चे एक मूळ किती आहे बाबा? बरोबर -3 आहे. याचं एक मूळ -3 म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? एक्सच्या जागेवर -3 घ्यायचं आहे. जिथं जिथं एक्स तिथं लिहा -3. जिथं जिथं एक्स असेल तिथं तिथं काय लिहायचं? -3. मग इथं लिहा एक्स बरोबर -3 घेऊ. ओके. मग तुम्हाला एक्सच्या जागेवर -3 लिहायचं. आता एक्स वर्ग आहे त्याच्याऐवजी -3चा वर्ग वजा k गुणिले x आहे. k गुणिले एक्सच्या ऐवजी -3 लिहा आणि अधिक 15 आपल्या जागेवर बरोबर 0. जास्त काय नाही, फक्त एक्सच्या जागेवर -3 लिहायचं. बाकी काय मोठं झेंडावंदन नाही करायचं. एक्स वर्गाच्या ऐवजी -3चा वर्ग वजा k गुणिले एक्सच्या ऐवजी k गुणिले -3 आणि अधिक 15 बरोबर 0. आता -3चा वर्ग 9 वजा अधिक 3 गुणिले k 3k आणि अधिक 15 बरोबर 0. 9 अधिक 15, बरं का. 9 अधिक 15, 9 आणि 15 किती झाले आपल्याकडे? 9 आणि 15 आपल्याकडे झाले 24. 24 अधिक 3k बरोबर 0. आपल्याला k ची किंमत काढायची. 3kला म्हणायचं बाबा तू इथंच थांब. हा 24 अधिक k बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले -24. किंमत काढायची k चीच. k आपल्या जागेवर -24 आपल्या जागेवर. 3 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 3. आता k बरोबर काय येणार आपल्याकडं? k बरोबर 3च्या पाड्यात 24 येतात का? येतात. 3 28 म्हणून 8 आलं आणि वजाचं चिन्ह. k बरोबर -8. ओके. आता k ची किंमत आली -8. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. आता आपण चौथा प्रश्न बघू. चौथ्यात काय? पहिले पद 3 आहे. चौथा प्रश्न इथं बघू. चला. चौथा प्रश्न काय बाबा? पहिले पद म्हणजे a बरोबर तुमच्याकडे 3 आहे आणि साधारण फरक 4 आहे. म्हणजे तुमच्याकडे d बरोबर किती दिलंय? 4 दिलंय. तर सांगितलंय पहिली 4 पदे काढा. अंकगणिती श्रेणीची पहिली 4 पदे मी इथं अश्रेय लिहिले शॉर्टकटमध्ये. याचा अर्थ अंकगणिती श्रेणी. बोर्डाच्या परीक्षेला असं उद्योग नाही करायचं, अंकगणिती श्रेणी संपूर्ण लिहायचं. आता पहिली 4 पदं म्हणजे काय? T1, T2, T3, T4 ही झाली पहिली 4 पदे. आता ही काढायचं सूत्र कसं? पहिलं पद म्हणजे a, T2 म्हणजे T1 अधिक d, T3 म्हणजे T2 अधिक d आणि T4 म्हणजे T3 अधिक d असतं. हे लक्षात घ्या. ओके. आता पहिले पद म्हणजे a बरोबर काय? 3 आहे. a ची किंमत आपल्याकडे दिलेली आहे 3. दुसरे पद म्हणजे T1 अधिक d. T1ची किंमत तुमच्याकडे 3 आहे आणि अधिक d ची किंमत किती? 4. 3 अधिक 4 किती? 7. म्हणजे दुसरं पद 7 आलं. तिसरं पद म्हणजे T3 किती? T2 अधिक d. T2ची किंमत किती आहे? 7 आहे. T2ची किंमत 7 काढली आणि अधिक d ची किंमत किती? 4. 7 आणि 4 11. त्यानंतर T4 म्हणजे T3 अधिक d. T3ची किंमत 11 आले. मग या 11 मध्ये काय करा? d ला ॲड करा. d किती आहे बाबा? 4 आहे. मग 11 अधिक 4 बरोबर 15. ओके.
मग पहिली 4 पदे काय आली आपल्याकडं, पहिली 4 पदे बरोबर 3, 7, 11, 15 बरं का, 3, 7, 11, 15 झाला. अंकगणिती श्रेणी तिसऱ्या प्रकरणातला हा प्रश्न होता. आता आपण पुढचा प्रश्न बघू. बघा आता हा 5वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे तो संभाव्यता या प्रकरणामधला आहे, दुसऱ्यातला. बघा यात काय दिलं आहे, 2 नाणी एकाच वेळी फेकली असता दोन्ही नाण्यांवर छाप मिळण्याची संभाव्यता काढा. आता जी 2 नाणी आहेत त्यांना एकाच वेळी फेकून द्यायची. कुठं फेकायची ती फेका, पण फेका एकाच वेळेस. आता इथं बघा 2 नाणी एकाच वेळी फेकली असता, एकाच वेळी फेकली असता ओके. यस बरोबर काय, मगाशी बघितलं आपण 2 नाणी जर तुम्ही एकाच वेळेस फेकली तर यस म्हणजे नमुना अवकाश काढणं गरजेचं आहे. तो काय येणार, HHHT 2 नाणी एकाच वेळी फेकली की नमुना अवकाश तुम्हाला मिळतो HHHT. बघा 1 नाणं फेकल्यावर, 2 नाणं फेकल्यावर, 3 नाणं फेकल्यावर, 1 फासा फेकल्यावर, 2 फासा फेकल्यावर, हे 5 नमुना अवकाश खूप इम्पॉर्टंट आहे, पाठच करून ठेवा ओके. आता इथं नंबर ऑफ एस किती आहे तुमच्याकडं, 1, 2, 3, 4 घटक, म्हणून नंबर ऑफ एस बरोबर 4. आता जी घटना तुमच्याकडे दिली, आपल्याला जी घटना दिली त्या घटनेला आपण ए मानू, आणि ती घटना काय दिली की दोन्ही नाण्यांवर छाप मिळण्याची संभाव्यता. तुम्हाला दोन्ही नाण्यांवरती छापा पाहिजे, म्हणजे दोन्ही ठिकाणी छापा कुठं येतं, HH. याच्यातूनच उत्तर बघून इथं लिहायचं आहे. इथं लिहा दोन्ही नाण्यांवर छापा मिळणे, दोन्ही नाण्यांवर छापा मिळणे किंवा छाप मिळणे ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा ए बरोबर दोन्ही नाण्यांवर छाप कुठे आहे, बघा एकाच ठिकाणी HH ओके. ए बरोबर HH, म्हणून नंबर ऑफ ए बरोबर किती, HH एकच आहे. आता याची संभाव्यता म्हणजे P ऑफ ए बरोबर किती, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती, 1 आहे. नंबर ऑफ एस किती, 4 आहे. म्हणून इथे लिहा नंबर ऑफ एसच्या जागेवर 4, म्हणजे काय आली 1/4. दोन्ही नाण्यांवर छापा मिळण्याची संभाव्यता 1/4 ओके. तर अशा प्रकारे प्रश्न पहिला झाला, प्रश्न दुसरा झाला. पहिल्यातला ए बी 8 गुण बरं का, पहिल्यातला ए आणि बी मिळून 8 गुण, आणि दुसऱ्यातल्या ए मध्ये 4 गुण आणि बी मध्ये 8 गुण, एकूण किती झाले, 8 आणि 4 12, 20 गुण. पहिला आणि दुसरा प्रश्न मिळूनच तुम्हाला किती असतात, 20 गुण असतात. त्याच्यामुळे 50% मार्क या 2च प्रश्नात आहेत, आणि हे 2 प्रश्न खूपच इझी असतात मित्रांनो. त्याच्यामुळे या 2 प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त आपल्याला मार्क मिळवता आले पाहिजे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तिसऱ्यातला ए आणि बी मध्ये बघितला मिळून 9 असतात. चौथा प्रश्न 8 मार्काचा आणि 5वा प्रश्न 3 मार्काचा, आणि हे 8 आणि 3 12, काहीतरी गडबड झाले बरं का. हा जो 8 मार्काचा असतो हा 9 आणि 8 आपल्याकडे झाले 17, 17 आणि 3 ओके. 9 आणि 8 17, 17 आणि 3 20, हे 20 मार्क ओके. म्हणजे प्रश्न पहिला आणि दुसरा मिळून 2 प्रश्न मिळून तुम्हाला 20 मार्क आहे, आणि तिसरा, चौथा, 5वा असे 3 प्रश्न मिळून तुमच्याकडे 20 मार्क असतात. त्यामुळे पहिला दुसरा प्रश्न जो आहे तो खूप साधा असतो, सोपा असतो, आणि जास्तीत जास्त मार्क गुण मिळून देणारा असतो. आता यानंतर आपण लगेच प्रश्न क्रमांक 3 बघूयात. तिसऱ्यामध्ये ए आहे आणि बी आहे. ए मध्ये कृती करायची असते आणि बी मध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात, खूप इम्पॉर्टंट आहे. तर थोड्याच वेळात प्रश्न क्रमांक 3ला ए आणि बी दोन्ही बघू. परंतु तत्पूर्वी मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती, त्यांनी प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3ला जो ए आहे त्यामध्ये आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात, 2 कृती असतात. त्या 2 पैकी एक कृती पूर्ण करायची असते. तर ही पहिली कृती बघा, त्रिकोण ABC दिला आहे आणि आतमध्ये दिलं आहे मी एक समभुज त्रिकोण आहे आणि माझा पाया एकरूप बाजूंच्या, हे सगळं आतमध्ये होतं पण मी आता बाहेर लिहिलं आहे, आतमध्ये जागा कमी आहे म्हणून. माझा पाया एकरूप बाजूंच्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त आहे, तर परिमिती 35 आहे, 35 सेमी आहे, तर पायाची लांबी काढा. म्हणजे वायची किंमत काढायची, पायाची लांबी म्हणजे वायची किंमत. आता इथे एकरूप बाजू x दिल्यात या दोघीजणी, मग इथं लिहा बाबा एकरूप बाजू ज्या आपल्याला दिल्यात त्या एकरूप बाजू किती आहे बाबा, x सेमी ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट पाया आहे आपल्याकडं, पाया जो आहे तो आपल्याकडं y सेमी आहे. आणि तिसरी गोष्ट परिमिती दिली, परिमिती नंतर लिहू चला. आता ज्या अटी दिल्यात
त्यापैकी तुमच्याकडे जी पहिली अट आपल्याकडे दिली, ती अट काय दिली की बाबा माझा पाया, हा जो पाया जो आहे ना, तो पाया कसा आहे, एकरूप बाजूंच्या दुपटीपेक्षा, म्हणजे 2 गुणिले एकरूप बाजू, बरं का, 2 गुणिले एकरूप बाजू, त्या एकरूप बाजूंच्या दुपटीपेक्षा, म्हणून एकरूप बाजूला 2 ने गुणायचं दुपटी, म्हणून त्या दुपटीपेक्षा 3 ने जास्त आहे, म्हणजे दुपटीपेक्षा 3 ने जास्त म्हणून +3, दुपटीपेक्षा 3 ने कमी विचारलं असतं तर -3 केलं असतं. एकदम सिंपल आहे. म्हणजे पाया बरोबर 2 गुणिले एकरूप बाजू +3. आता पाया काय आहे, y बरोबर 2 गुणिले एकरूप बाजू काय बाबा आपल्याकडे x आहेत, एकरूप बाजू x आहेत आणि +3. आता या समीकरणाला व्यवस्थित घेऊ. +2x बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले -2x, हे +y आपल्या जागेवर बरोबर 3 आपल्या जागेवर. आता हे -2x ला काय करू आपण, अधिक करू, चिन्ह बदलून टाकू सगळ्यांची. -2चं +2x अधिक yचं -y आणि +3चं -3, याला म्हणून समीकरण 1. तर पहिल्या अटीनुसार समीकरण 1 तयार झालं. आता दुसरं समीकरण तयार करू दुसऱ्या अटीनुसार. ती काय दिले बाबा, परिमिती 35 आहे, याचा विचार करून आपण दुसरं समीकरण तयार करू आणि ही दोन्ही समीकरणं सोडवून yची आणि xची किंमत काढू. आता परिमिती जी दिली आपल्याला, परिमिती बरोबर 35 सेमी, 35 सेमी. आता परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज, x अधिक x अधिक y, मग x अधिक x अधिक y बरोबर 35, x आणि x 2x अधिक y आपल्या जागेवर बरोबर किती, 35, याला म्हणून समीकरण नंबर 2. 1 मिळाला, 2 मिळाला. आता दोघांचा विचार केला तर दोघांमधून काय कॅन्सल होऊ शकतं बघा, हा y अधिक y कॅन्सल झाला की xची किंमत मिळेल, पण आपल्याला yचीच किंमत काढायची आहे. मग काय करू, इथं 2x आहे आणि इथं 2x आहे, हे दोन्ही 2x कॅन्सल होऊ शकतात. त्यासाठी काय करू, समीकरण 2 मधून 1 वजा केलं किंवा 1 मधून 2 वजा केलं तरी चालेल. आपण इथं लिहू समीकरण 2 वजा समीकरण 1. समीकरण 2 मधून समीकरण 1 जे आहे ते आपल्याला काय करायचं, वजा करायचं आहे. ओके, 2 मधून 1 वजा करू. आता 2 काय बाबा, 2x अधिक y बरोबर 35. समीकरण 2ला उचलून इथं लिहिला आणि वजा 2x वजा y बरोबर -3, 2x वजा y बरोबर -3. करा वजाबाकी. बघा वजाबाकी करताना खाली जे आपल्याकडे संख्या असतात त्यांची चिन्ह काय होतात, बदलतात. अधिकचं वजा, वजाचं अधिक, वजाचं अधिक, 2x कट ऑफ झाले, 2x काय होतील, कॅन्सल होतील, वजाबाकी होईल यांची. आणि अधिक y वजा y, अधिक आणि अधिक 2y झाले, कारण आता आपल्याला वजा y नाही घ्यायचा, अधिक y घ्यायचा आहे, बदललेलं चिन्ह, हा y आणि हा y 2y झाले आणि बरोबर 35 आणि 3 झाले 38. आपल्याला y काढायचा आहे, y आपल्या जागेवर 38, आपल्या जागेवर 2 गुणिले इकडे आले भागिले, 38 भागिले 2, 38ला 2ने भाग लावला तर y बरोबर किती, 38च्या निम्मे 19. तर अशा प्रकारे 19 लिहिल्यानंतर पायाची लांबी, शेवटी उत्तर आपलं कसं लिहिणार आपण, पायाची लांबी y बरोबर, yची किंमत आहे 19, म्हणून पायाची लांबी y बरोबर 19 सेमी. ठीक आहे, जास्त काही नाही करायचं मित्रांनो. 2 अटी असतात, या 2 अटींनुसार आपल्याला 2 समीकरणं तयार करावी लागतात आणि ती 2 समीकरणं तयार केली की आपलं उत्तर ॲटोमॅटिक येतं. ओके, तर हा एक पहिला प्रश्न होता. जो पहिला प्रश्न जो आहे तो 2 चलातील रेषीय समीकरणे या पहिल्या प्रकरणावर आधारित होता. आता ह्या 3A मधला आपण दुसरा आणखी एक प्रश्न बघूयात. दुसरा आणखी एक प्रश्न विचारलेला आहे, कारण या प्रश्नात 2 आपल्याला कृती दिलेल्या असतात. त्या 2 कृतींमधून आपल्याला कुठलीही एक सोडवायची असते, परंतु आज आपण ही संपूर्ण प्रश्नपत्रिका बघतोय, म्हणून या संपूर्ण प्रश्नपत्रिकेमधले प्रत्येक प्रश्न आपण बघणार. आता लगेच आपण कृती क्रमांक 2 बघूयात. ओके, हा प्रश्न खूप सोपा आहे, कारण हे समीकरण जे आहे ते सूत्र पद्धतीने सोडवायचं आहे आणि सूत्र पद्धतीने दिलेलं समीकरण सोडवण्यासाठी कृती पूर्ण करायची. दिलं येतं वर्ग समीकरण सूत्र पद्धतीने सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा वर्ग समीकरण काय आहे, 2x वर्ग अधिक 13x अधिक 15 बरोबर 0. यामध्ये कसं असतंय, a ची किंमत म्हणजे x च्या वर्गाच्या शेजारी जो असतो तो a आहे. इथं 2 आहे म्हणून इथं आपण 2 किंमत लिहिली a ची. ओके, दुसरा मुद्दा, b ची किंमत 13 आहे, c ची किंमत 15 दिली. आता अगोदर आपण कधी पण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो. b चा वर्ग, b ची किंमत 13 म्हणून 13चा वर्ग वजा 4 आपल्या जागेवर, a ची किंमत 2 आहे म्हणून 2 आणि c ची किंमत किती बाबा 15 आहे म्हणून इथे लिहिली 15. 13चा वर्ग 169, 4 दुने 8, 8 गुणिले 15 120.
169 मधून 20 गेले, 49 राहिले. ओके. आता x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac भागिले 2a हे आपलं सूत्र आहे. या सूत्रात किमती जर टाकल्या तर x बरोबर काय, वजा चिन्ह इथं दिले, वजा नंतर b ची किंमत, b किती आहे बाबा तुमच्याकडं 13 आहे, म्हणून इथं आपल्याकडे किती आलं पाहिजे, 13 आलं पाहिजे. अधिक वजा वर्गमुळात b वर्ग वजा 4ac ची किंमत 49, म्हणून इथं 49 आले. भागिले हे 4 कुठून आलं, 2a, 2 गुणिले a ची किंमत 2 आहे, म्हणून 2 गुणिले 2 इथं 4 ऑलरेडी त्यांनी दिले. आपल्याला फक्त बॉक्स भरायचे असतात, पण मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय कारण प्रत्येक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. आता वजा, हे वजा 13 आपल्या जागेवर अधिक वजा 49चं वर्गमूळ किती, यस 7 आहे, 49चं वर्गमूळ इथं 7 लिहिलं. आता इथं 7 लिहिल्यानंतर पुढे काय होईल, वजा 13 अधिक वजा 7 भागिले 4. आता पुढे x बरोबर 6/4 दिले, कारण याच्या पुढच्या स्टेप होतात त्या काय लिहायची गरज नाही आपल्याला, कारण एका ठिकाणी अधिक 7 घेतले, एका ठिकाणी वजा 7 त्यांनी घेतले असतील, त्यामुळे आपल्याकडे आलं 13/4, 6/4 आलं. पण इथं 6/4 नाही यायला पाहिजे, इथं वजा 6/4 यायला पाहिजे. ओके. आता या दोघांचा जर भागाकार केला तर 6 आणि 4 या दोघांना 2ने भाग जातो. 6 बेत्रिक 6 बे दुने 4 म्हणजे किती आलं इथं, x बरोबर वजा 3/2 किंवा x बरोबर आपल्याकडे काय येईल, 4×5 वजा 20 भागिले 4, 4×5 म्हणून इथं तुमच्याकडे येतील 5 आणि वजाचं चिन्ह. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 3ला जो ए आहे त्या ए मधले दोन्ही गणितं आपण बघितलेले आहेत आणि दोन्ही गणितं खूप सोपी आहेत मित्रांनो. इथं तुम्हाला 3 पैकी 3 मार्क मिळाले पाहिजेत, कारण एकदम सिंपल प्रश्न आहे. इथं आउट ऑफ 3 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळू शकतात. आपण 3 प्रश्नपत्रिका मित्रांनो बघणार आहोत, त्याच्यातली ही पहिली प्रश्नपत्रिका आहे. तिन्हीच्या तिन्ही प्रश्नपत्रिका तुम्ही नीट समजून घ्या. आज आपण ही पहिली पाहतोय, येत्या 2-3 दिवसात दुसरी आणि त्यानंतर तिसरी, या 1-2 आठवड्यामध्ये आपण ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचे व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी अपलोड करणार आहोत. पहिलाच चॅनल आहे आपला हा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, की या चॅनलवरती बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे, नमुना प्रश्नपत्रिका तुम्हाला संपूर्ण सोडवून दिली जात आहे. ओके. यानंतर लगेच आता आपण काय करू, प्रश्न क्रमांक 3ला बी मध्ये तुम्हाला एकूण 6 गुणांचा प्रश्न आहे. एकूण 4 प्रश्न विचारले जातात आणि त्या 4 पैकी आपल्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे असतात, परंतु आपण 4च्या 4 प्रश्न सोडवूयात. ओके. यस. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3ला ब. आता तुम्ही म्हणाल अचानक सकाळ झाली आणि शर्ट कसं काय बदललं, तर मित्रांनो ही व्हिडिओ जवळपास खूप मोठी आहे ना, त्यामुळे 2 दिवस लागतात बनवायला, कारण एक प्रश्नपत्रिका संपूर्ण नुसती सोडवायला बसलो तर 1-1.5 तासामध्ये होऊन जाते. सोडवायचं असेल तर 1 तासामध्ये सोडून होते प्रश्नपत्रिका माझी, सगळ्या प्रश्नांची उत्तरं. पण व्हिडिओ बनवायची म्हटल्यावर बोलावं लागतं आणि त्यामुळे बराच आहे, तर मी ही दुसऱ्या दिवशी बनवत आहे. हा जो पुढचा जो भाग आहे, पुढच्या काही प्रश्न आहेत, त्यामुळं समजून घ्या. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3ला ए झाला आपला, ए तर आपण बघितलंय. आता प्रश्न 3ला आपण बी बघतोय. बी मध्ये एकूण 4 प्रश्न आहेत आणि 4 पैकी आपल्याला बोर्डाच्या पेपरला 2 सोडवायचे असतात, पण आज आपण 4च्या 4 समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके. सगळे आज 3रा 4था 5वा प्रश्न आहे. तर आपले एकूण प्रश्न किती राहिलेत, हे 4. 4थ्या प्रश्नात 3 प्रश्न आहेत, 7 आणि 5व्या प्रश्नातले 2, 8, 9 प्रश्न आपल्याकडे राहिलेले आहेत. तर ते आज आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे, 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता संख्या कुठल्या आहेत, 4ने भाग जाणाऱ्या आहेत, किती आहेत, 3 अंकी आहेत आणि त्या संख्यांची बेरीज काढायची. 4ने भाग जाणाऱ्या ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत आणि त्या नैसर्गिक संख्या किती, 3 अंकी आहेत आणि त्यांची बेरीज. आता 3 अंकी संख्यांची सुरुवात कुठून होते, 100 पासून आणि संपतात कुठं, 999ला. बघा 3 अंकी संख्यांचा जर विचार केला तर सुरुवात होते आपली 100 पासून आणि संपतात 999ला. पण याच्यामधल्या आपल्याला 4ने भाग जाणाऱ्या संख्यांचा विचार करायचा आणि त्यांचीच बेरीज करायची. मग आता आपण काय करू बाबा, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस पहिली जी संख्या आहे ती काय असणार आहे, 100, 4ने भाग जाणारे 3 अंकी. दुसरी संख्या किती, 104ला जातो, त्याच्यानंतर 108ला जातो, मग 112ला जातो. ओके. 112 नंतर 116ला 4ने भाग जातो. ओके. 116 झालं, त्याच्यानंतर 120, असं करत करत शेवटी जी संख्या उरेल ती 996 असते. शेवटची संख्या 4ने भाग जाणारी 996, 3 अंकी. 999 शेवटी आहे पण तिला 4ने भाग जात नाही. 998ला सुद्धा 4ने भाग जात नाही आणि 997ला तर जातच नाही, कारण शेवटी 7 आहेत. 996 जी शेवटची संख्या आहे. आता यात लक्षात घ्या, पहिली संख्या जी आहे ती तुमची T1 असते, म्हणजे पहिली संख्या म्हणजे तुमची T1 असते जी 100 आहे, जिला तुम्ही ए सुद्धा म्हणता, T1 सुद्धा म्हणता आणि तिला तुम्ही ए पण म्हणता. T1 बरोबर ए बरोबर 100 आहे तुमच्याकडं. आणि जी शेवटची जी आपल्याकडे संख्या आहे तिला आपण Tn म्हणतो, जी आहे 996.
आणि यामधला साधारण फरक जो आहे 104 मधून 100 गेले 4, 108 मधून 104 गेले 4, म्हणजे तुमचा डी जो आहे तो या ठिकाणी 4 आहे. आता आपल्याला या सगळ्यांची बेरीज काढायची, पण बेरीज काढण्यासाठी एसएनचं सूत्र वापरतो. आता या सगळ्यांची म्हणजे किती संख्यांची बेरीज काढायची. मग आता अगोदर आपल्याला या संख्या नेमक्या किती आहेत ते काढावं लागेल आणि मग त्यांची बेरीज. मग किती आहेत हे काढण्यासाठी टी एनचं सूत्र वापरायचं. मग टी एनचं सूत्र वापरून अगोदर एनची किंमत काढून टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी हे सूत्र आपण लिहिलं. आता यात काय करू, किमती टाकू. टी एन किती बाबा 996. अगोदर आपण एनची किंमत काढतोय. 996 बरोबर ए किती आपला 100 आहे, अधिक एनची किंमत मला काढायची वजा 1 गुणिले डीची किंमत किती आहे 4 आहे. डीची किंमत आपल्याकडं 4. आता पुढे काय करणार, हे 996 साहेब आपल्या जागेवर, 100 आपल्या जागेवर. आता ह्या 4ने या कंसाला गुणून टाका. 4 गुणिले एन 4 एन वजा 4 1 4. ओके, इथपर्यंत आली गाडी. पुढं 996 आपल्या जागेवर, हे 100 आणि हे वजा 4. 100 मधून 4 गेले 96 आणि अधिक आपले 4 एन. ओके, आता आपल्याला एनची किंमत काढायची आहे. हे 96 अधिक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे वजा. मग 996 वजा 96 बरोबर 4 एन. मग 4 एन किती झाले, 996 मधून 96 गेले, कट ऑफ झाले, किती राहिले 900. आता एन बरोबर किती आपला 900 आपल्या जागेवर आणि 4 गुणिले इकडे आले भागिले. मग एन बरोबर किती, 900ला 4ने भाग लावा, 900 भागिले 4 करून टाका. 900 भागिले 4, 4 दुने 8, 9तून 8 गेला 1, वरून आले 0, परत 4 दुने 8, 10तून 8 गेले 2, वरून आला 0, 4 25, 225. एन बरोबर 225 आहे तुमच्याकडे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे काय, टी 225 जो आहे, टी 225 बरोबर तुमच्याकडे किती येतो, 996 येतो, ज्याला आपण टी एन सुद्धा म्हणतो. आता आपण या ठिकाणी काय करूयात, कचरा गोळा करणारे हवा गाडी आलेली आहे बाजूला, त्याच्यामुळे ते गाणं तुम्हाला ऐकायला येईल मागे बॅकग्राऊंडला, पण तिकडे लक्ष नका देऊ, आपण आपल्या गणिताकडे लक्ष देऊयात. आपल्याला यस आता किती काढायचं, यस 225 आपल्याला काढायचं. त्यासाठी यस एनचं सूत्र n/2 कंसात n/2 कंसात T1 अधिक TN हे सूत्र वापरावं लागणार आहे. सूत्र आणखी दुसरं सुद्धा आहे, n/2 2a अधिक n वजा 1 गुणिले डी वगैरे ते सुद्धा आहे, पण हे सूत्र वापरलं की लवकर उत्तर मिळेल. यस एन किती आहे, 225 आहे. एस 225 काढायचं आहे. तुमच्या एनच्या जागेवर 225 लिहा, भागिले 2 आपल्या जागेवर. T1 किती आपल्याकडं 100 आहे, 100 लिहा, अधिक TN किती आहे, TN आपल्याकडं 996 आहे, मग 996 लिहा, ब्रॅकेट कंप्लीट करा. 225 आपल्या जागेवर भागिले 2 आपल्या जागेवर. 100 आणि 996 किती झाले, 1096 झाले. ओके, आता हे 225 गुणिले बघा 1096ला तुम्ही 2ने भाग लावा. 1096ला 2ने भाग लावला, 2 पंचे 10, 2 चौक 8, 2 8 16. ओके, 548 बरं का. बघा वाटलंच इथं भाग लावून बघा, 1096. ओके, 2ने जर भाग लावला तर 2 पंचे 10, 10तून 10 गेले 0, वरून आले 9, 2 चौक 8, 9तून 8 गेला 1, वरून आले 6 आणि 2 8 16, 548. आता आपल्याला काय करायचं, 225 आणि 548 यांचा गुणाकार करायचा. यांचा गुणाकार जो येईल ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, आता यांचा गुणाकार आपण करूया. 225 गुणिले 548. ओके, 548 गुणिले 225. बघा 548 हातच्याला आले 4, 5 चौक 20 आणि 4 24चे 4 हातच्याला आले 2, 5 5 25 26 27, 1 0 घेतला, 2 8 16 हातच्याला आला 1, 2 चौक 8 आणि 1 9 आणि 2 पंचे 10. त्यानंतर परत 2 0 दिले, परत 2ने आपण गुणलं 548ला तर 2 8 16 हातच्याला आला 1, 2 चौक 8 आणि 1 9 आणि 2 पंचे 10. किती आलं 0, 6 आणि 4 10चे 0 हातच्याला आला 1, 7 आणि 9 16, 16 आणि 6 22 आणि 1 23चे 3 हातच्याला आले 2, 2 आणि 2 4 आणि 9 13चे 3 हातच्याला आला 1, इथं 2 आणि 1, 12 33 00, 12 33 00 म्हणजे एस 225 किती आहे तुमच्याकडे, 12 33 00, 1,23,300. म्हणून तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय की 4ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याकडे येते 1,23,300 असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. ओके, यानंतर आता प्रश्न क्रमांक आपण बघूया 2. आता हा पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी मित्रांनो, आता आपण जो प्रश्न बघितला तो अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला होता. आणि आता पुढचा प्रश्न आपण बघतोय प्रश्न क्रमांक 2 जो आहे, तिसऱ्यातल्या बी मधला जो दुसरा प्रश्न आहे तो आहे संभाव्यता प्रकरणामधला. प्रश्न आहे की
2 फासे एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. सगळ्यात पहिली गोष्ट नमुना अवकाश काढणं गरजेचं असतं. बघा दुसरा प्रश्न आपण बघूयात. 2 फासे फेकले असता, 2 फासे फेकले असता असता. आपल्याला इथं नमुना अवकाश 2 फासे फेकल्यावरती काय येणार तो आपल्याला माहिती पाहिजे. बघा नमुना अवकाश काय येतो, 2 फासे फेकले. फास्यावरती बघा, फासा म्हणजे सापशिडीतला जो ठोकळा आहे तो आपण ज्यावेळेस फेकतो त्या ठोकळ्यावरती काय असतं, 1 2 3 4 5 6 असे आकडे असतात. जर मी एक ठोकळा फेकला तर काय पडणार आहे, एक तर 1 पडेल, 2 पडेल, 3 पडेल, 4 पडेल, 5 पडेल किंवा 6 पडेल. पण ज्यावेळेस मी 2 फासे फेकतो एका वेळेस त्यावेळेस काय पडणार, एका फास्यावर 1 दुसऱ्यावर 1 पडेल, किंवा एकावर 1 दुसऱ्यावर 2 पडेल, किंवा एकावर 1 दुसऱ्यावर 3 पडेल, किंवा पहिल्यावर 6 दुसऱ्यावर 1, पहिल्यावर 6 दुसऱ्यावर 2. अशा सगळ्या शक्यता ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस तो नमुना अवकाश आपला असतो. सगळ्या शक्यता एकदम जास्तीत जास्त म्हणजे सगळ्या शक्यता आपण तिथं लिहितो. मग इथं 2 फासे फेकल्यावर सगळ्या ज्या शक्यता आहेत त्या 36 असतात. तर त्या कशा लिहायच्या बघा. पहिलं काय लिहायचं, 1 1 1 2 1 3 1 4 1 5 तुम्ही सुद्धा मनातल्या मनात म्हणू शकताय, आणि 1 6. म्हणजे पहिल्या फास्यावर 1 दुसऱ्यावर 2, पहिल्यावर एक दोघांवर 1 1 पडू शकतात. पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 2, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 3, पहिल्यावर 1 दुसऱ्यावर 4, 1 5 1 6 असे पडू शकतात. किंवा असं पण आता 1 लिहिल्यानंतर एकाच्या पुढे 1 2 3 4 5 6 लिहायचं या शक्यता. त्यानंतर 2 लिहून 2च्या पुढे 1, 2च्या पुढे 2, 2च्या पुढे 3, 2च्या पुढे 4, 2च्या पुढे 5, 2च्या पुढे 6 लिहिला. ओके, आता 3 लिहा, 3च्या पुढे 1 लिहा, 3 2 लिहा, 3 3 लिहा, 3 4 लिहा, 3 5 लिहा, आणि 3 6 लिहा. त्यानंतर 4 1 लिहा, 4 2 लिहा, 4 3 लिहा, 4 4 लिहा, 4 5 लिहा, 4 6 लिहा. ओके, आपल्याला 6पर्यंत जायचं आहे. 4 नंतर आता 5च्या पाड्यातून सुरुवात करू. 5 1 5 2 5 3 5 4 झाले, 5 5 झाले, 5 6 झाले. ओके, आता शेवटची लाईन आपली 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6. हा नमुना अवकाश लिहायला पक्का कंटाळा येत असेल, कारण एवढं सगळं लिहायचं म्हणजे डोक्याला तापायचं ना. काय पण सोपं आहे, लक्षात ठेवणं तर सोपं आहे. 1 1 पासून सुरुवात करायची. 1 1 1 2 1 3 1 4 1 म्हणजे 1 लिहायचं, त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6, पहिले 2 त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6, नंतर 3 1 2 3 4 5 6, 4 1 2 3 4 5 6, मग 5 लिहून 1 2 3 4 5 6, 6 लिहून त्याच्या पुढे 1 2 3 4 5 6, एकूण 36 आले पाहिजे. 6 6 36. नमुना अवकाशच्या नमुना घटकांची संख्या एकूण इथं 36 असते. 2 फासे फेकल्यावर लक्षात द्या. 1 फासा फेकल्यावर 6, 2 फेकल्यावर 36, 3 फेकल्यावर किती होईल हे नाही सांगू शकत, आणि हे आपल्याला परीक्षेला नाही येत. आता बघा घटना ए. आता ज्या घटना आहेत त्यांची संभाव्यता आपण लिहू. घटना ए काय दिले माझ्याकडे, ए आहे की अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10. अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. कमीत कमी 10 असणे. आता इथं कमीत कमी 10चा अर्थ काय येतो हे समजून घ्या. म्हणजे कमीत कमी 10 असणे म्हणजे 10पेक्षा खाली नको आहे. 10च्या वर गेली तरी चालेल. समजा तुम्हाला मुंबई टू पुणे जायचं आहे, कमीत कमी 100 रुपये पाहिजे. समजा तिकीट जर का 200 असेल तर तुमच्या खिशात कमीत कमी 200 पाहिजेत. 200 रुपयापेक्षा कमी पैसे असून चालेल का, नाही चालणार. 100 रुपयांना नाही जाणार तुम्ही, 199 रुपयामध्ये पण तिकीट भेटणार नाही. कमीत कमी तुम्हाला 200 रुपये तरी पाहिजेत. परंतु तुमच्याकडे 200पेक्षा जास्त असले तरी चालतील. मग 300 असले तरी चालतील, 400 असले तरी चालतील, 500 असले तरी चालतील. ओके, म्हणजे ज्यावेळेस कमीत कमी विचारला जातो ना त्याच्या खाली जायचं नाही, त्याच्यावरती चालतंय सगळं. ओके, तसंच इथं तुम्हाला कमीत कमी 10 बेरीज पाहिजे ना, मग 10च्या खाली 9 बेरीज नको आहे तुम्हाला, 8 पण नको आहे. एकतर कमीत कमी 10 म्हणजे 10 पाहिजेत, 11 पाहिजे, 12 13 14 15 पुढे लाखापर्यंत गेले तरी चालेल. पुढे जेवढी बेरीज येईल तेवढी लिहायची. आता कमीत कमी 10 म्हणजे 10 11 आणि 12, कारण इथं सगळ्यात मोठी बेरीज 6 आणि 6 12 आहे. आपल्याला काय पाहिजे, 10 बेरीज 11 बेरीज 12 बेरीज. 10 11 12 बेरीज कोणाकोणाची त्यांना आपण इथं लिहिणार. ओके, 10 11 12 कोणाकोणाचे बघा. 4 आणि 6 10 येतात, बरोबर का. 5 आणि 5 10, 6 आणि 5 11 चालेल. 6 आणि 4 10, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12. ओके, या 6 ज्या आहेत ह्या घटक आपण या ठिकाणी लिहू शकतो. बाबा पहिली 4 4 आणि 6 10 येते. नंतर आपल्याकडं 5 आणि 4 5 आणि
4 आणि 6 झालं, त्याच्यानंतर 5 आणि 5 10 येतात. त्यानंतर 5 आणि 6 11 आपल्याला पाहिजेत. ओके, त्यानंतर 6 4 6 5 आणि 6 6. ओके, किती घटक झाले बाबा इथं लिहा. नंबर ऑफ ए बरोबर किती झाले? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ ए बरोबर तुमच्याकडं 6 आलं. नंबर ऑफ ए आलं. आता पी ऑफ ए काढू. पी ऑफ ए म्हणजे संभाव्यता काढणं गरजेचं आहे. संभाव्यता काढायचं सूत्र आहे नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 6 आहे आणि नंबर ऑफ एस किती? 36 आहे. मग 6 1 6 6 6 36. म्हणजे दोन्ही फाशांवरील अंकांची बेरीज म्हणजे पृष्ठभागावरील अंकांची जी बेरीज आहे ती कमीत कमी 10 असण्याची शक्यता 1/6 आहे. ओके, आता घटना बी आपण समजून घेऊ. घटना बी आपल्याला काय दिलेली आहे? घटना बी आहे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. ओके, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. 33 असणे. ओके, आता बी बरोबर बघा 33 आहे बेरीज पृष्ठभागावरच्या अंकांची. कोणाकोणाची बेरीज 33 आहे? इथं 6 आणि 6 तर 12 होतात. म्हणजे सगळ्यात मोठी बेरीज 12 आहे. 12च्या वरती इथं टोटलच जाणार नाही. मग 33 कोणाचीच नाही आहे बेरीज. मग काय लिहायचं? मग अशा वेळेस तिथं आतमध्ये काय लिहायला जागाच नाही. मग काहीच नाही लिहायचं. मग त्याला रिकामच सोडायचं. मग नंबर ऑफ बी काय आहे? नंबर ऑफ बी बरोबर 0. काहीच नाही आहे. ओके, याच्या आतमध्ये काही नाही म्हणजे 0 लिहायचं नाही, कारण 0ला सुद्धा बऱ्याचदा किंमत असते. त्यामुळे आतमध्ये 0 लिहायची गडबड करू नका. त्याला रिक्त सोडा, रिकामा सोडा. म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर 0. नंबर ऑफ बी 0 तर पी ऑफ बी किती? संभाव्यता किती? पी ऑफ बी कुठे गेला आपल्याकडे? 0. पी ऑफ बी काढायचं सूत्र नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. संभाव्यता काढायचं हे सूत्र असतं. जसं पी ऑफ ए काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस, तसंच पी ऑफ बी काढायचं सूत्र नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती? 0 आणि भागिले नंबर ऑफ एस किती? 36. 0 भागिले 36 किती? 0. म्हणजे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 येण्याची शक्यता एकदम 0 आहे, एकदम 0 आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक आपला दुसरा झालेला आहे. म्हणजे पहिला, दुसरा, तिसऱ्यातला आपण हे 2 प्रश्न आपण बघितलेत. हा चौथं जे प्रकरण आहे ना खूप महत्त्वाचं आहे आणि यातले प्रश्न खूप सोपे असतात मित्रांनो. संभाव्यता प्रकरण जे आहे खूप सोपे प्रश्न असतात. त्यामुळे या प्रकरणावरील आलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं टाळायची नाही आहेत, सोडवायची आहेत. ओके, आता यानंतर आपण तिसरा प्रश्न बघू. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण अंकगणिती श्रेणी याच प्रकरणातला हा तिसरा प्रश्न आहे. बघूयात आपण लगेच. ओके, येस आपण बघूयात, परंतु तत्पूर्वी आता हे मी फळ्यावरचं पुसतो, रब करतो. परंतु विद्यार्थ्यांना विनंती आहे, जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती आत्ता जॉईन झालेत, त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि नुसता सबस्क्राईब नका करू, त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखी हे जे आपण बघतो ही सगळी गणितं, ही प्रश्नपत्रिका आहे, हिची उत्तरपत्रिका जी आहे या व्हिडिओच्या खाली तिची PDF फाईल दिली आहे प्रश्नपत्रिकेची सुद्धा, आणि तिच्या उत्तरांची सुद्धा PDF फाईल जी आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघता येईल. पण ती डायरेक्टली डाउनलोड नका करू लगेच, संपूर्ण व्हिडिओ नीट बघा, प्रत्येक गणित नीट समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ती जी फाईल आहे ती डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्हाला बरोबर पडेल. पुढचा जो प्रश्न आहे T4 बरोबर 12 दिले. तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये T4 बरोबर आपल्याला 12 दिले. ओके, त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे D बरोबर -10 दिले आणि आपल्याला काढायला सांगितलं TN बरोबर काढा. बघा मुद्दा असा आहे, ज्यावेळेस मला TN काढायचा विचार ज्यावेळेस मी करतो, TNचं सूत्र A प्लस बरोबर TN बरोबर A प्लस N मायनस 1 इंटू D हे सूत्र आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला A आणि D या 2 किमती माहिती असतील तर तुम्ही TN काढू शकता. आता तुमच्याकडे D आहे -10, पण A ची किंमत आहे का? नाही आहे. मग A ची किंमत कशी काढाल तुम्ही? हा जो T4 दिलेला आहे तुमच्याकडं आणि D बरोबर -10, या दोघांचा विचार करून, या दोघांचा वापर करून आपल्याला A ची किंमत मिळेल. मग त्यासाठी पहिलं सूत्र आपलं मेन TNचंच आपल्याला लिहायचं. TNचं सूत्र लिहायचं A अधिक N वजा 1 गुणिले D, हे सूत्र लिहिलं. आता याच्यात किमती टाकू. T किती आपल्याकडे 4 आहेत. T4 बरोबर A किती आहे मला माहिती नाही आहे, माझ्याकडे A नाही आहे. N ची किंमत T4 काढतो म्हणून 4 वजा 1 गुणिले D आपल्याकडे आहे -10. ओके, आता हे T4 ची किंमत किती? 12 आहे. मग इथं लिहून टाका 12. A आपल्या जाग्यावर 4तून 1 गेला 3 गुणिले आपले -10. आता 12ला आपल्या जाग्यावर ठेवा, त्याला काय धक्का देऊ नका. Aला पण आपल्या जाग्यावर ठेवा सध्या आणि वजा 3 10 30 वजा आहे म्हणून या ठिकाणी मी लिहिलं -30 झालं. आता A ची किंमत काढायची, हे -30 वजा आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, अधिक झाले. 12 अधिक 30 बरोबर A. मग A बरोबर 12 आणि 30 आपले झाले 42. A ची किंमत झाली 42.
आता ए माझ्याकडे 42 आहे आणि डी माझ्याकडे किती -10 आहे. ए आणि डी आला. आता आपल्याला कोण राहिला, टी एन राहिला. टी एन काढणं आता सोपं. टी एन बरोबर काय, ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. एची किंमत किती, 42. इथं लिहून टाका 42 अधिक एन माहिती नाही, वजा 1 माहिती नाही, गुणिले डीची किंमत आहे -10. 42 आपल्या जागेवर. आता ह्या -10 ने एन वजा 1 या कंसाला गुणायचं. -10 गुणिले एन वजा 10 एन वजा वजा अधिक 10 1 10. 42 आणि 10 झाले तुमचे 52 आणि हे वजा 10 एन. 52 वजा 10 एन ही झाली तुमची टी एनची किंमत. एकदम सिंपल आहे मित्रांनो. हा प्रश्न तर खूप सिंपल आहे, तुम्ही थोडक्यामध्ये हा सोडवलेला आहे. तर आपण जे हे प्रश्न घेतलेला आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये ते सगळे बोर्डानं जी आपल्या वेबसाईटवरती जी राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवरती जी प्रश्नपेढी दिलेली आहेत त्याच प्रश्नपेढीमधले प्रश्न जे आहेत ते आपण आपल्या या लेक्चर्समध्ये आपण आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे. आता पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3 तर झाला. आता शेवटचा प्रश्न आहे तिसऱ्यातल्या बी मधला. ओके, 4 प्रश्न असतात एकूण. 4च्या 4 मी फळ्यावरती लिहिलेत. आता प्रश्न क्रमांक जो 4था आहे तो प्रश्न 4था काय आहे की संभाव्यता प्रकरणामधला आहे. यात काय, एक नाणे व एक फासा फेकला असता. काय फेकले बाबा, एक नाणे फेकले, एक नाणे व एक फासा फेकला असता. असता एक नाणं फेकलं आणि एक फासा फेकलाय. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपला नमुना अवकाश असतो. तो सावकाश व्यवस्थित विचार करून लिहायचा. नमुना अवकाश चुकला की सगळंच चुकलं. नमुना अवकाश चुकला की पुढच्या घटना लिहत असताना सुद्धा तुमच्या चुका होणार 100%. आता एक नाणे फेकले असता, एक नाणे आणि एक फासा. आता एका नाण्यावर काय असतं, छापा आणि काटा. नाणं म्हणजे कॉईन, 1 रुपये 2 रुपये कुठलाही कॉईन असेल तो फेकल्यावर काय भेटतो, छापा आणि काटा. आणि एक फासा फेकल्यावर काय भेटतं, 1 2 3 4 5 6 असे आकडे. मग एक नाणे आणि एक फासा फेकल्यावर जो नमुना अवकाश असतो तो समजून घ्या. आता सांगतोय तो पाठच करून ठेवा, लिहून ठेवा. बघा काय नमुना अवकाश असतो. एक तर तुम्हाला एच आणि 1 पडेल. पहिला छापा पडू शकतो नाण्यावरती आणि नाण्यावरती छापा पडू शकतो किंवा काटा पडू शकतो. समजा जर नाण्यावर छापा पाडला आणि तुम्ही जो ठोकळा उडवलाय, जो फासा उडवलाय, त्याच्यावरती 1 2 3 4 5 6 आकडे असतात. म्हणजे छाप्यासोबत 1 पडू शकतो, छाप्यासोबत 2 असू शकतात, छाप्यासोबत 3 असू शकतात, छाप्यासोबत 4 असू शकतात. ओके, त्याचबरोबर छाप्यासोबत 5 असू शकतात आणि छाप्यासोबत 6 पण असू शकतात. आता किंवा काटा असेल, काट्यासोबत 1 असेल, काट्यासोबत 2 असेल, काट्यासोबत 3 असेल, काट्यासोबत 4 असेल, काट्यासोबत 5 असेल किंवा काट्यासोबत 6 असेल, असं पण असू शकतं. आता नंबर ऑफ एसचा जर विचार केला तर इथं नंबर ऑफ एस किती, 1 2 3 4 5 6, 6 आणि 6 10. नंबर ऑफ एस आपल्याकडे काय येणार आहे, 10 असणार आहे. संपूर्ण नमुना घटकांची संख्या 10 आहे. ओके, आता आपण घटना बघूयात. नेमक्या घटना कुठल्या दिल्यात. हा नमुना अवकाश पाठ करून ठेवा मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो, 1 नाणं फेकलं असता, 2 नाणं फेकलं असता, 3 नाणं फेकलं असता नमुना अवकाश, 1 फासा फेकल्यावर, 2 फासे फेकल्यावर नमुना अवकाश, 1 नाणे आणि 1 फासा फेकल्यावर नमुना अवकाश काय असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट नोट डाऊन करून ठेवल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. आता घटना जी आपली आहे, घटना ए, ती घटना एक आहे की आपल्याला दिले ए नाही आहे, इथं घटना पी दिलेली आहे. तर घटना पी आपल्याला काय दिले की छापा व समसंख्या मिळणे, छापा व समसंख्या मिळणे, समसंख्या. मग आता इथं छापा पण पाहिजे आणि समसंख्या पण पाहिजे. कुठे छापा आणि समसंख्या. बघा इथं छापा तर या वरच्या लाईन येते, पण त्याच्यासोबत आपल्याला समसंख्या पाहिजे. छापा पण आहे, समसंख्या कुठली, H2 4 आणि 6 या समसंख्या आहेत. म्हणजे H2 H4 आणि H6 हे आपण लिहू शकतो. H2 H4 आणि H6 झालं. म्हणजे तुमचा नंबर ऑफ पी जो आहे, किती घटक झाले, 1 2 3 घटक झाले. नंबर ऑफ पी म्हणजे 3 घटक झाले. नंबर ऑफ पी बरोबर 3, नंबर ऑफ पी बरोबर 3. आता याची प्रोबॅबिलिटी, याची संभाव्यता, पी ऑफ पी बरोबर काय, नंबर ऑफ पी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ पी किती, 3 आहे आणि तुमचा नंबर ऑफ एस किती, 10 नाही आहे, 12 आहे. चुकून 10 लिहिलं बरं का आपण. 6 आणि 6 12 होतात. नंबर ऑफ एस बरोबर 12 आहे. आता 3 1 3, 3 4 12. म्हणजे तुमची छापा व समसंख्या मिळण्याची जी संभाव्यता आहे ती 1/4 आहे. इथे 12 असते टोटल, चुकून 10 लिहिली गेली. त्यानंतर घटना पी नंतर घटना जी क्यू आहे आपली, ती घटना क्यू आपल्याकडे काय की छापा किंवा काटा व समसंख्या. म्हणजे छापा मिळाला तरी चालेल आणि काटा मिळाला तरी चालेल, पण त्याच्यासोबत समसंख्या पाहिजे आपल्याला. छापा व काटा
किंवा समसंख्या, समसंख्या छापा असू दे काटा असू दे पण त्याच्यासोबत समसंख्या पाहिजे. छापा व काटा, छापा चालेल आणि काटा चालेल. छापा किंवा काटा व समसंख्या, किंवा शब्द कुठं कुठं किंवा आणि कुठं काय ते लक्षात घ्या. छापा किंवा काटा व समसंख्या, छापा किंवा काटा व समसंख्या, समसंख्या. यस, बघा क्यू बरोबर एक तर छापा चालेल काटा चालेल, छापा पण चालेल काटा पण चालेल, काही हरकत नाही, पण समसंख्या पाहिजे. 2 4 6 समसंख्या, इथं 2 इथं 4 आणि इथं 6 समसंख्या. ओके, विषम असती तर विषम घेतलं असतं. म्हणजे तुमच्याकडे H2 येणार, H4 येणार आणि H6. त्याचप्रमाणे T2 येणार, T4 येणार आणि T6 येणार. एकूण घटक किती झाले? नंबर ऑफ क्यू बरोबर 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ क्यू बरोबर 6. आता याची संभाव्यता काढायची म्हणजे P ऑफ क्यू बरोबर काय बाबा? नंबर ऑफ क्यू भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ क्यू 6 आणि नंबर ऑफ एस किती? 12 आहे आपल्याकडे बरं का. नंबर ऑफ क्यू 6 आणि नंबर ऑफ एस 12. 6 1 6, 6 2 12, 1/2. ओके, तर मी बाजूला झालो आहे, स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर घेऊ शकता तुम्ही. यस, तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे, प्रश्न तिसऱ्यातला जो बी आहे त्यामध्ये जे 4 प्रश्न होते ते सुद्धा झालेले आहेत. तर प्रश्न पहिला दुसरा तिसरा सगळा झाला आहे. आता प्रश्न क्रमांक चौथ्याचा आपण विचार करूयात. प्रश्न क्रमांक चौथा बघू, ज्यामध्ये 3 प्रश्न आपल्याकडे आहेत आणि या 3 प्रश्नांमधून आपल्याला कुठलेही 2 प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला लिहावे लागतात. ओके, तर बघूयात प्रश्न क्रमांक चौथा. तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक चौथ्यातला पहिला प्रश्न आहे, आलेख पद्धतीने समीकरण सोडवा. कुठल्याही बोर्डाच्या परीक्षेला मित्रांनो यावर्षी 2021ला एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आलेख पद्धतीने समीकरण सोडवायला 4 गुणांना येऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न नीट समजून घ्या. जर तुम्हाला 2021च्या बोर्डाच्या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवायचे असेल, 4 गुणांचा जो प्रश्न आहे तो सगळ्यांनाच अवघड जातो, पण त्याच्यामधला सुद्धा सोपा जो भाग आहे हा आहे चौथा प्रश्न. त्यामुळे याच्याकडे नीट लक्ष द्या. आलेख पद्धतीने समीकरण कसं सोडवायचं. पण पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो पुन्हा एकदा मी रिक्वेस्ट करतो, जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्यांनी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा प्रश्न कसा आहे, 2 आलेख दिलेत, x - y बरोबर 1 आणि 2x + y बरोबर 8. हे समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. कुठल्या पद्धतीने? आलेख पद्धतीने सोडवा. सगळ्यात पहिली गोष्ट, आलेख पद्धतीने सोडवण्यासाठी 2 सारण्या तयार कराव्या लागतात. या एका समीकरणातून एक सारणी तयार करायची, दुसऱ्या समीकरणातून दुसरी सारणी तयार करायची. 2 सारण्यांमध्ये आपल्याला इथं 3 बिंदू भेटतील, इथं 3 बिंदू भेटतील. या 3 बिंदूंमधून जाणारी एक रेषा काढायची म्हणजे आलेख, या 3 बिंदूतून जाणारी दुसरी रेषा काढायची म्हणजे आलेख. या 2 आलेख काढल्यानंतर या दोघांचे जे छेदन बिंदू आहेत त्यांचे निर्देशक म्हणजेच आपलं उत्तर असतं. ओके, तर आता आपण जाऊयात. बघा पहिली पायरी, x - y बरोबर 1. याला पहिलं वायच्या स्वरूपात लिहा. अधिक y बरोबर हे वजा y तर इथंच लिहू बरोबर. अधिक x बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा x आणि हे अधिक 1 आपल्या जागेवर. वजा y बरोबर वजा x अधिक 1 बरं का. वजा y आपल्या जागेवर, 1 आपल्या जागेवर, अधिक x तिकडे गेले वजा x. आपल्याला वजा वायची नाही किंमत लागत, आपल्याला अधिक वायची किंमत पाहिजे. मग हा जो आपल्याकडं वजा वाय त्याला आपण काय करू? अधिक वाय करू. कसा करणार? सगळ्यांची चिन्ह बदलणार. वाय बरोबर अधिक 1 वजा एक्सचं अधिक एक्स. बघा वजा वायचा अधिक वाय, वजा एक्सचा अधिक एक्स आणि अधिक 1चं वजा 1 म्हणजे y बरोबर x वजा 1 हे समीकरण मिळालं. याचा वापर करून एक सारणी पूर्ण करायची. आता ही सारणी पूर्ण करत असताना एक्सच्या किमती मानाने घ्या. 1 2 3 घ्या, 4 5 6 घ्या. समजा मानाने घेतल्या मी 1 2 3. ओके, एक्सच्या किमती मानाने. आता वायच्या किमती काढायच्या. बघा एक वायच्या किमती काढताना x बरोबर 1 असताना y बरोबर किती येईल? y म्हणजे x वजा 1 आणि x ची किंमत किती? 1 आहे. वजा आपला आहे 1, 1 वजा 1 0 म्हणजे x 1 असेल तर तुमची y किती येणार? 0 येणार. x जर तुमच्याकडे 2 असेल तर y बरोबर तुमच्याकडे किती येणार? x वजा 1. x म्हणजे तुमच्याकडे 2 असतो, वजा 1 बरोबर 2तून 1 गेला 1 म्हणजे तुमचा x 2 तर y तुमच्याकडे 1 असणार. x बरोबर जर 3 असेल तर y बरोबर तुमच्याकडे किती असणार? y म्हणजे x वजा 1 आहे. x ची किंमत किती आपल्याकडं? 3 घेतली आपण. मग 3 वजा 1, 3तून 1 गेले 2, इथं लिहिले 2. म्हणजे इथं तुम्हाला बघा हे जे 3 बिंदू मिळाले ते आपण आता या ठिकाणी लिहून घ्या. जर तुमच्याकडे x 1 असेल तर y येतो 0. x जर तुमच्याकडे 2 असेल तर y येतो x. x 3 असेल तर y येतो 2. ओके, हे 3 बिंदू मिळले. या तिघांतून जाणारा आलेख काढू.
पण तत्पूर्वी आपण ही सारणी सुद्धा कंप्लीट करून घेऊ. अगोदर दोन्ही सारण्या काढून नंतर आलेख काढणं सोपं जाईल. बघा इथं हे समीकरण वायच्या स्वरूपात घेऊ. वाय बरोबर 8 आपल्या जागेवर अधिक 2x बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 2x. ओके. आता जर माझ्याकडे x बरोबर 1 आहे तर y बरोबर किती 8 वजा 2 गुणिले xच्या जागेवर 1. बरं का. आता 8 वजा बे के बे 8तून 2 गेले 6. x बरोबर 1 असेल तर y बरोबर 8 वजा 2 गुणिले 1. 8तून 2 1 के 2 गेले 6 राहिले. म्हणजे x बरोबर 1 2 3 अशा किमती घ्यायला गेलो. x बरोबर 1 तर y बरोबर मला 6 मिळते. x बरोबर जर 2 असेल तर y बरोबर किती मिळणार 8 वजा 2 गुणिले 2. 8 वजा 2 गुणिले xच्या जागेवर 2. 8 बेदुने 4. 8तून 4 गेले 4 म्हणजे x 2 तर y तुमच्याकडे आला 4. x जर माझ्याकडे 3 असेल तर y बरोबर किती येणार 8 वजा 2 गुणिले xच्या जागेवर 3. 8 वजा बेत्रिक किती 6. 8तून 6 गेले 2. x 3 तर y तुमच्याकडे येतो 2. ओके. तर अशा प्रकारे हे बिंदू भेटले. तुमच्या लक्षात आलं असेल x बरोबर 1 तर y बरोबर 6. x बरोबर 2 तर y बरोबर 4. x बरोबर 3 तर y बरोबर 2. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 2 तक्ते तयार केले. 2 सारण्या पूर्ण केल्या. आता ह्या 2 सारण्या पूर्ण झाल्यानंतर या 2 सारण्यांचे 2 आलेख काढायचे. आता मी इथं ऑलरेडी आलेख काढून घेतलेला आहे. एक असतो x अक्ष आडवा, उभा असतो y अक्ष. लक्षात घ्या. प्रमाण लिहिणं गरजेचं आहे. प्रमाण नाही लिहत काही मुलं, त्याच्यामुळे मार्क जाऊ शकतात. प्रमाणमध्ये काय लिहायचं दोन्ही अक्षांवर 1 सेमी बरोबर 1 एकक. ओके. आडवा x अक्ष, उभा y अक्ष. आता यामध्ये आपण आलेख काढायला घेऊयात. पहिला आलेख काढू. हा इथं काय बिंदू आहे 1 0. पहिला 1 आणि 0 म्हणजे xचा 1 yचा 0. मग 1 0 तुमचा इथं असतो 1 0. दुसरा बिंदू काय 2 1. xचा 2 आहे आणि yचा 1 आहे म्हणजे तुमचा साधारणतः इथून असा इथे येणार. xचा 2 yचा 1 म्हणजे तुमचा इथं येऊ शकतो. ठीक आहे. 1 मिनटं जर आपण व्यवस्थित काढू, काय गडबड नको व्हायला. हां कारण काय आपला आलेख चुकला नाही पाहिजे. हां या ठिकाणी इथं आला xचा 1 आणि yचा 1 इथं आला 2 आणि 1 आहे. सॉरी xचा 2 yचा 1 इथं xचा 1 yचा 0 म्हणजे इथं आला. xचा 2 yचा 1. त्यानंतर xचा 3 आहे आणि yचा 2 आहे. 3 आणि 2 हा बिंदू नेमका कुठेही दाखवू शकतो आपण. 3 आणि 2 तुमचा इथं आला. ठीक आहे. इथं असा येऊ शकतो. एका लाईनीमध्ये आले पाहिजे 3 आणि 2. तुमच्याकडे 3 आणि 2. ओके. आता हे 3 बिंदू आपण काढलेले आहेत. 2 1ला जरा व्यवस्थित इथं असा लिहू 2 1. आता या तीनही बिंदूतून जाणारी आपल्याला एक रेषा काढायची. इथं तुमच्याकडे 3 आणि 2 आहे. तिघांमधून जाणारी जी रेषा आहे ती म्हणजे आपला आलेख. इथं येईल थोडासा. मी माझ्या आपल्याकडे काय आलेख कागद नाही ना इथं, त्याच्यामुळे थोडीशी रेषा इकडे तिकडे जाऊ शकते. ओके. हिला पार खालपर्यंत आणा अशी, यावर इथून अशी वाढा बिंदास, काय टेन्शन नाही, कोई वांधा नाही. झालं. आता हे समीकरण नेमकं कोणाचं आहे? हा आलेख नेमका कुठल्या समीकरणाचा आहे? x वजा y बरोबर 1. x वजा y बरोबर 1चा आहे तर x वजा y बरोबर 1 लिहायचं. झालं. आता यानंतर पुढचा दुसरा आलेख आपण काढू. दुसरा आलेख काढण्यासाठी मी दुसरा मार्कर घेतो. बघा दुसरा आलेख काढण्यासाठी काय इथं 1 आणि 6. xचा 1 आहे, yचा 6 आहे. 1 आणि 6 म्हणजे तुमचा अंदाजे इथे येणार 1 आणि 6. ओके. 1 आहे आणि 6 आहे. 2 आणि 4 तुमचा xचा 2 आहे आणि yचा 4 आहे म्हणजे तुमच्याकडे 2 आणि 4 म्हणजे इथे येईल अंदाजे 2 4. 2 आणि 4 माझं सगळं अंदाजावरती जाणार आहे. कारण का माहिती आहे का अंदाजावरती? कारण माझ्याकडं आलेख कागद नाही आहे, मी फळ्यावरती काढलं सगळं. आता इथं 1 6 झालं, 2 4 झालं. तिसरा काय 3 2. xचा 3 yचा 2. ऑलरेडी हाच बिंदू आहे. 3 2 म्हणजे तुमचा हाच बिंदू आलेला आहे. ओके. आता या 3 बिंदूंमधून जाणारी रेषा म्हणजे आपला आलेख. तिघांमधून जाणारी एक रेषा काढून टाकू. ओके. अशा प्रकारे या तिघांमधून जाणारी रेषा काढली. आता ह्या रेषेला आपण नाव देऊ. बाबा कोणाचा आलेख आहे त्याचं नाव देऊन टाकू. कोणाचा आलेख आहे? हा 2x अधिक y बरोबर 8चा आहे. इथं लिहा 2x अधिक y बरोबर 8. आता एवढं झालं म्हणजे आपलं काम झालं का नाही? 4 मार्काला प्रश्न आला आणि एवढंच जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 0 मार्क 3च मार्क भेटतील. 1 मार्क तुमचा जाऊ शकतो. कारण इथं आपल्याला काय लिहिणं गरजेचं आहे? या 2 रेषा ज्या आहेत आपल्याकडे, एक आहे 2x अधिक y बरोबर 8चा आलेख आणि दुसरा जो आलेख होता आपल्याकडे x वजा y बरोबर 1चा. या दोघांचा जो छेदनबिंदू आहे इथं त्याचं निर्देशक जोपर्यंत तुम्ही लिहत नाही तोपर्यंत तुमचं उत्तर पूर्ण होत नाही. ओके. तर आता इथं उकल लिहायची. आता मी इथं लिहितो, तुम्ही याच्या खाली लिहा उकल. पहिला xचा निर्देशक आणि मग yचा.
एक्सचा निर्देशक किती दोघांच्या छेदनबिंदूमध्ये? एक्सचा निर्देशक बघा इथं 3 आहे, इथून खाली आला 3 आणि वायचा निर्देशक 2. एक्सचा निर्देशक 3 आणि वायचा निर्देशक 2 आला. तर अशा प्रकारे आपलं हे शेवटचं उत्तर असू शकतं. तर हा जो प्रश्न आहे मित्रांनो खूपच इम्पॉर्टंट आहे, खूप सोपा प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट आहे. मी थोडासा बाजूला होतो, तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट जर मारून घ्यायचा असेल तर हा स्क्रीनशॉट मारा, स्क्रीनशॉट मारून वहीत लिहा, नाहीतर मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा, फेसबुक इंस्टाग्रामच्या स्टेटसला ठेवा. पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जवळपास 4 गुणांसाठी यावर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ओके, तर नक्कीच पुन्हा एकदा मी बाजूला झालो आहे. तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकताय. आता आपण लगेच दुसरा प्रश्न बघूयात. यानंतर प्रश्न क्रमांक जो दुसरा आहे, या चौथ्यातला तुम्ही पहिला बघितला, चौथ्यामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत. पहिला झाला, आता दुसरा बघू आणि तिसरा बघू, म्हणजे चौथा प्रश्न कंप्लीट होईल आणि मग 5वा प्रश्न. तर बरीच मोठी व्हिडिओ चाललेली आहे, परंतु महत्त्वाची चर्चा चालू आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे आपण बघतोय, जी काही सगळी गणितं आपण बघतोय, ती गणितं तुम्हीसुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि याची PDF फाईल तुम्हाला मी सांगितलं या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर ती डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन प्रश्नपत्रिकेची आणि उत्तरपत्रिकेची पण PDF फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्या, तुमच्या उपयोगाची ठरेल. ओके, बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक हे दुसरा आणि तिसरा हे दोन्ही प्रश्न मी लिहून घेतलेत फळ्यावरती, जेणेकरून आपण या एका झटक्यात हे 2 प्रश्न आपण बघूयात. एकदम सिंपल आहे. एक प्रश्न वर्ग समीकरणे या प्रकरणातला आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे तो अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला आहे. बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय, मनीषच्या आईचे वय, मनीष जो आहे त्याच्या आईचे वय त्याच्या वयाच्या 5 पटीपेक्षा 1ने जास्त आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचा गुणाकार 22 होता, तर त्यांचे आजची वय काढा. ओके, मग आपण काय करू, मनीषचे आजचे वय. आता दुसरा जो प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये आपण काय करू, मनीषचे आजचे वय, मनीषचे आजचे वय, आजचे वय, आजचे, आजीचे नाही आजचे वय बरोबर x वर्षे मानू, x वर्षे मानू. मनीषचं आजचं वय x वर्ष मानू. जर मनीषचं आजचं वय x असेल तर त्याच्या आईचे वय, म्हणून आईचे आजचे वय काय झाले, आईचे आजचे वय, आईचे आजचे वय. बघा, मनीषच्या आईचे आजचे वय त्याच्या वयाच्या, आजचे वय जे आहे ना तर त्याच्या वयाच्या म्हणजे मनीषच्या वयाच्या म्हणजे एक्सच्या, मनीषचं वय x मानले ना, तर त्याच्या आईचं वय त्याच्या वयाच्या, त्याच्या म्हणजे एक्सच्या 5 पटीपेक्षा म्हणजे 5ने गुणायचं आहे, 1ने जास्त आहे म्हणजे अधिक 1 आहे. 1ने कमी म्हटलं असतं तर -1 आलं असतं. म्हणजे मनीषच्या आईच्या आजचे जे वय आहे ते 5x अधिक आपल्याला 1 मिळणार आहे आणि मनीषचे वय x वर्ष मिळणार आहे. आता मुद्दा असा दिला आहे की 4 वर्षानंतर त्यांच्या वयांचा गुणाकार 22 आहे. आता 4 वर्षानंतर वयांचा गुणाकार 22 म्हणजे 4 वर्षानंतरची त्यांची वय आपल्याला काढायची आहेत आणि त्यांचा गुणाकार. मग आपण या ठिकाणी लिहू 4 वर्षानंतर मनीषचे वय. बघा, 4 वर्षानंतर मनीषचे वय, 4 वर्षानंतर मनीषचे वय, मनीषचे वय आज जर x आहे तर 4 वर्षापूर्वी आहे, वर्षानंतर नाही, 4 वर्षापूर्वी सांगितलं आहे. 4 वर्षापूर्वी आज जर मनीषचं वय x असेल तर 4 वर्षापूर्वी काय असणार आहे, x वजा 4 वर्ष. 4 वर्षापूर्वी म्हणजे वजा 4, 4 वर्ष मागं जायचं आहे. आणि त्यानंतर 4 वर्षापूर्वी आईचे वय, पूर्वीचे आईचे वय, आईचे वय मनीषचं झालं. आता आईचं वय किती असणार आहे, आज 5x अधिक 1 आहे, 5x अधिक 1. 4 वर्षापूर्वी म्हणजे वजा 4मध्ये जाणार, -4मध्ये जाणार आकडा. ओके, म्हणजे काय येणार तुमच्याकडं 5x, 1 वजा 4 वजा 3 वर्ष, 5x वजा 3 वर्ष. आता दिलेल्या अटीनुसार जी आपल्याकडे अट दिले त्या दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार काय, त्यांच्या वयांचा जो गुणाकार आहे तो किती 22 आहे. मग आपण काय करू, दोघांचा गुणाकार करू. 4 वर्षापूर्वीचं वय x वजा 4 मनीषचं वय आणि त्याच्या आईचं जे वय आहे 5x वजा 3 यांचा गुणाकार किती येतो, 22 येतो. ओके, आता काय करू, x वजा 4ने 5x वजा 3ला गुणू, या कंसाला गुणू. मग त्यासाठी अगोदर xने गुणायचं 5x वजा 3ला, 5x वजा 3ला आणि मग वजा 4ने गुणायचं 5x वजा 3ला आणि बरोबर आपले 22 आपल्या जागेवर. आता x गुणिले 5x काय झालं, 5xचा वर्ग झाला. ओके, वजा x गुणिले 3 वजा 3x, वजा 4 पंचे 20, इथं वजा म्हणून वजा 20x आणि वजा वजा अधिक 4 त्रिक 12, 22 अधिक इकडे आले वजा बरोबर 0.
आता 5x वर्ग तर आपल्या जागेवर राहील, त्याला काय धक्का देऊ नका. वजा वजा अधिक 20 आणि 3 आपल्याकडे झाले 23 झाले x आणि त्यानंतर 12तून 22 गेले वजा 10 बरोबर 0. 12तून 22 गेले वजा 10 झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे वर्ग समीकरण तयार झालं त्याला सोडवायचं. कसं सोडवायचं आपल्याला माहिती आहे. गुणाकार किती पाहिजे, 10 गुणिले 5 50 पाहिजे. गुणाकार 50 पाहिजे. अशा संख्या कुठल्या, एक तर 10 पंचे 50, 25 दुने 50 आणि 50 एके 50. आता यातली एकच जोडी घ्यायची. कुठली जोडी घ्यायची, ज्यांची वजाबाकी 23. कोणाची वजाबाकी 23, 25तून 2 गेले 23 म्हणून 25x आणि 2x 23x. 25x वजा 2x 23x. आता कोणाला कुठलं चिन्ह द्यायचं, मोठ्या संख्येला कुठलं चिन्ह द्यायचं, 23च्या अगोदर ते वजाचं दिलं आणि उरलेलं चिन्ह अधिकचं ते लहान संख्येला. मग इथं लिहायचं 5x वर्ग वजा 25x अधिक 2x वजा 10 बरोबर 0. हे 2 आणि हे 2 बघा काय केलं आपण, 5x वर्ग वजा 23च्या ऐवजी वजा 25 अधिक 2x वजा 25x अधिक 2x आणि वजा 10 आपल्या जागेवर लिहिले. ओके. आता यानंतर पुढे काय करू आपण, हे दोघं जण यांच्यातून कॉमन काढू. या दोघांमधून 5 तर कॉमन निघतोय, पण त्या 5च्या सोबत x पण निघतोय म्हणजे 5x. कंसात 5x मधला 5 बाहेर x वर्गातला x आला वजा 5 5 25 म्हणून x वजा 5 अधिक 2 आपल्या जागेवर. इथं दोघांमधून 2 कॉमन निघेल कारण 2 आणि 10 दोनाच्या पाड्यात येतात म्हणून 2 कॉमन काढला. कंसामध्ये 2x मधला 2 बाहेर फक्त x राहिला वजा 2 पंचे 10 म्हणून 5 बरोबर 0. x वजा 5 2 वेळा आहे तर x वजा 5ला एकदाच लिहा आणि 5x अधिक 2ला आपण काय करू, एकदा लिहू. ओके. आणि बरोबर आपल्याकडे आले 0. आता 2 उत्तरं, x वजा 5 बरोबर 0 किंवा 5x अधिक 2 बरोबर 0. आता x वजा 5 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 5 आले. ओके. किंवा आपल्याकडे इथं काय होईल, 5x बरोबर अधिक 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 2 आणि म्हणून x बरोबर वजा 2 आपल्या जागेवर 5 गुणिले इकडे आले भागिले x बरोबर वजा 2 भागिले 5. आता वय जे आहे ते कधीसुद्धा ऋण नसतं, ते धनमध्ये असतं म्हणून x बरोबर आपण 5 घेऊ. x बरोबर 5 घेतलं तर आपल्याला दोघांची आजची वय काढायचे. मग आपण काय करू, मनीषचे आजचे वय काढू अगोदर. मनीषचे आजचे वय. ओके. मनीषचे आजचे वय किती झालं बाबा, मनीष कुठे गेला आपला, मनीषचे आजचे वय x होतं, आजचे वय x होते आणि x बरोबर किती 5 वर्ष. आणि त्या मनीष नंतर मनीषची जी आई आहे, आईचे आजचे वय, आईचे आजचे वय, आईचं वय काय आहे 5x अधिक 1 आहे बरं का. आजचे वय 5x अधिक 1. 5 गुणिले xची किंमत 5 आहे आणि अधिक 1 5 5 25 अधिक 1 किती झालं 26. म्हणजे मनीषचे आजचे वय 5 वर्ष आणि मनीषच्या आईचे आजचे वय 26 वर्ष. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न जो आहे तो वर्ग समीकरणे या प्रकरणातला होता. एकदम सिंपल आहे. तर यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तिसरा, तो अंकगणिती श्रेणी या प्रकरणातला आहे. तर आपण तिसरा प्रश्न पण बघू, पण तुम्हाला जर स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल या प्रश्नाचा उत्तराचा तर तो घेऊ शकता. ओके. तर बघूयात तिसरा प्रश्न, समजून घेऊयात. तिसरा प्रश्न पण एकदम सोपा आहे मित्रांनो, जास्त अवघड नाही आहे, जास्त विचार नाही करायचा, छोटासा विचार करायचा आणि मोठा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. ओके. तर पुढे जाण्याच्या अगोदर प्लीज नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, खूप फायद्याचा आहे, फ्रीमध्ये सबस्क्राईब करू शकता. आता या तिसऱ्या प्रश्नात काय दिलं आहे, एका अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या 55 पदांची बेरीज. बघा, पहिल्या 55 पदांची बेरीजेचा ज्यावेळेस शब्द येतो त्यावेळेस सूत्र कुठलं असतं, यस यांचं. पहिल्या 55 पदांची बेरीज म्हणजे यस 55 किती आहे 3300 दिलं आहे. तर तिचे 28वे पद काढा. तर काय करायचं, टी 28 काढायचं आहे. बघा एका झटक्यात प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल. 55 पदांची बेरीज दिले, यस 28 टी 28 काढायचं आहे. आता सूत्र कुठलं वापरणार, दोन्ही सूत्र वापरावे लागेल. काय करायचं, यस 55 घेऊन एक समीकरण तयार करायचं आणि त्या समीकरणाला याच्यात टाकलं की ॲटोमॅटिक उत्तर येते. बघा कसं, यस 55 दिलं आहे, मग यस यांचं सूत्र वापरा, n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d लिहिलं. यस किती दिलं आहे तुम्हाला, यस 3300 दिलं आहे, सॉरी यस 55 आहे, यस किती काढतो आपण 55 बरोबर. यांच्या जागेवर मग किती लिहिणार 55 लिहिणार भागिले 2 आपल्या जागेवर, 2a ला पण धक्का नाही द्यायचा,
एनच्या जागेवर 55 लिहिलं, वजा 1 आपल्या जागेवर, गुणिले डी आपल्या जागेवर, ब्रॅकेट आपल्या जागेवर, सगळं आपल्या जागेवर, फक्त एनच्या जागेवर 50. आता यस 55 किती 3300. आता 55 भागिले 2 आपल्या जागेवर, कंसात 2a अधिक 55मधून 1 गेला 54d कंस पूर्ण. आपल्याला 2a अधिक 54dला एका बाजूला ठेवू, 55 भागिले 2 आहे तिकडं गुणिले करून टाकू त्याला. 3300 गुणिले 2 गेला वर आणि भागिले 55 आले खाली, बरोबर 2a अधिक 54d. आता बघा 55 आणि 33 11च्या पाड्यात, 11 पंचे 55, 11 त्रिक 33 म्हणजे 300 गुणिले 2 भागिले 5. बघा 300 गुणिले 2 भागिले 5 बरोबर 2a अधिक 54d. आता 5 एके 5, 5 + 30 म्हणून 60 आणि 60 दुने किती 120 बरोबर 2a अधिक 54d. याला नीट लिहू, 2a अधिक 54dला व्यवस्थित लिहू, 2a अधिक 54d बरोबर 120. सगळ्यांना कितीने भाग जाऊ शकतो, यस 2ने भाग जाऊ शकतो. मग सगळ्यांना 2ने भाग लावला, बे के बे म्हणून a, 54च्या निम्मे 27d आणि 120च्या निम्मे 60. समीकरण 1. एक समीकरण या ठिकाणी तयार झालं, a अधिक 27d बरोबर 60. आता आपल्याला काय करायचं, T28 काढायचं, T28 फाइंड करायचं. मग Tnचं सूत्र लिहा, a अधिक n वजा 1 गुणिले d. Tnच्या जागेवर T28 लिहायचं. ओके, a किती माहिती नाही, n किती 28 आहे म्हणून 28 वजा 1 गुणिले d आपल्याला माहिती नाही आहे. आता पुढे काय होईल, a आपल्या जागेवर 28तून 1 गेला 27 आणि d आपल्या जागेवर. आता a अधिक 27d जो आहे त्याची किंमत किती, a अधिक 27d बरोबर 60. म्हणून आपण a अधिक 27dच्या ऐवजी डायरेक्टली 60 लिहू शकतो. T28 बरोबर 60. कारण काय लिहायचं, 1 वरून a अधिक 27d बरोबर आपल्याकडे 60 येते. 1 वरून a अधिक 27d बरोबर 60 येते. म्हणजे T28 बरोबर 60 आहे. जास्त काही नाही आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेऊ शकता. मी बाजूला झालो आहे. तिसऱ्यातला हा तिसरा प्रश्न होता. ओके, चौथ्यातला तिसरा होता. यस, तर आपण चौथ्या प्रश्नामधला हा तिसरा पण बघितला आहे. चौथ्यातला आपण पहिला, दुसरा, तिसरा हे तीनही प्रश्न बघितलेत. खूप इम्पॉर्टंट होतं. एक पहिला प्रश्न जो आलेख पद्धतीने समीकरण कसं सोडवायचं ते आपण बघितलं. बघा, आलेख पद्धत आलीच पाहिजे. यावर्षी आलेख पद्धतीवरती भर द्या, नक्कीच हमखास त्या पद्धतीवरती बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता तो होता वर्ग समीकरणे या प्रकरणातला, आणि तिसरा अंकगणिती श्रेणीतला. ओके, तर अशा प्रकारे आपले 4 प्रश्न तर कंप्लीट झालेत. आता 5वा प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 गुणांचा प्रश्न आहे. 2 प्रश्न दिले जातात बोर्डाच्या परीक्षेला आणि त्या दोघांमधून तुम्हाला कुठलाही एक प्रश्न जो आहे तो सोडवायचा असतो आणि तुम्हाला 3 गुण मिळतात. तर आता लगेच थोड्याच वेळात आपण प्रश्न क्रमांक 5वा बघूयात, शेवटचे 2 प्रश्न. ओके, तिलक सब छीन रे उसने ना मिले के. प्रश्न क्रमांक आपला 5वा शेवटचा प्रश्न आहे. तर शेवटचा प्रश्न बघा काय आहे की कोणताही एक प्रश्न सोडवा, ओनली 1, एकच प्रश्न सोडवायचा आहे 2 पैकी. तर पहिला प्रश्न 2 चलातील रेषे समीकरणे या प्रकरणातला आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे ते एक शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे जे आहे वर्ग समीकरणे प्रकरणातलं. बाजूला गाडीचा आवाज येतोय, त्या नॉईजकडे लक्ष देऊ नका, आपल्या गणिताकडे लक्ष द्या. बघा, निश्चयकावरून समीकरण तयार करा, नुसतीच समीकरण तयार करायचं आहे. प्रश्न विचारले जातात, समीकरण दिलं जातं, त्या समीकरणावरून उत्तर काढावे लागतात. परंतु आता उत्तरं दिलेत आणि आपल्याला समीकरणं तयार करायचे. पहिला जो प्रश्न आहे बघा, निश्चयकावरून समीकरण तयार करा. काय दिलं तुम्हाला, डी बरोबर दिलेलं आहे, 4 दिलं आहे, 2 दिलं आहे, वजा 3 दिलं आहे, 5 दिलं आहे. समीकरण तयार करा म्हणजे काय, 2 चलातील जर समीकरणे असतील तर त्याचं काय असतं बाबा, समीकरण आहे. 2 चलातील समीकरणे कुठले असतात, a1x अधिक b1y बरोबर c1. म्हणजे जी समीकरणं असतात 2 चलातील ते ax + by बरोबर c असतो. आणि इथं 2 समीकरणं तयार करायचे आहेत आपल्याला. 2 समीकरणे तयार करायला सांगितलं. एक असतं a1x b1y c1 आणि दुसरं जे असेल आपल्याकडे ते a2x + b2y बरोबर c2. ओके, आता बघा तुमच्याकडे d म्हणजे काय असतो, d म्हणजे 12, d म्हणजे a1 a2 आणि b1 b2 असतो, लक्षात घ्या. d म्हणजे a1 a2 b1 b2 आणि dx जो आहे तो आपल्याकडे दिलेला आहे. dx बरोबर आपल्याला दिलेला आहे 5 9 आणि वजा 3 आणि 5 दिला आहे. 5 9 वजा 3 5. आता जो dx असतो तो काय असतो आपल्याकडं c1 c2 आणि a1 a2 असतो. c1 c2
32 असतो सॉरी 32 C1 C2 आणि B1 B2 असतो. ओके, म्हणजे डी जो आहे, डीची जी व्हॅल्यू आहे, आपण जे निश्चयकांचा विचार करतो त्यामध्ये डी असतो A1 A2 B1 B2. डी म्हणजे 12 आपण म्हणतो ना, 1 2 म्हणजे AB, A1 A2 B1 B2. आणि DX म्हणजे 13 म्हणजे CA असतो. C1 C13 म्हणजे 12 32 असतो. DX म्हणजे 32, D म्हणजे 12, DX म्हणजे 32 म्हणजे 3 आणि 2 म्हणजे याचं असतं C आणि B म्हणजे C1 C2 B1 B2. हे लक्षात घ्या. आता याच्यावरून आपल्याला A1 B1 C1 A2 B2 C2च्या किमती काढायच्या आणि मग हे समीकरण तयार करायचे. आता इथं बघा A1 तुमच्याकडे काय बाबा, A1 बघा तुमच्याकडे काय, A1 कुठे गेला, हा A1 आहे, किती 4 झाला. ओके, B1 किती तुमच्याकडे बघा, हा B1 आहे, किती आहे -3 आहे. आणि C1 किती आहे तुमच्याकडे बघा, हा C1 आहे तुमच्याकडे 5 आहे. ठीक आहे, त्यानंतर A2 B2 C2 काढू. A2 किती बाबा, इथं तुमचा A2 म्हणजे तुमच्याकडे 2 आहे. B2 किती आहे तुमच्याकडं, B2 इथं आहे 5 आहे. ओके, आणि तुमच्याकडे C2 किती आहे, C2 कुठं गेला बघा, इथे आहे, तो C2 9 आहे. आता या सगळ्या किमती या समीकरणात टाका, या फॉर्म्युल्यामध्ये टाका, तुमचं उत्तर आलं. A1 4 आहे म्हणून A1च्या जागेवर 4x. B1 किती -3 आहे म्हणून इथं लिहा -3y. आणि C1 जो आहे आपल्याकडं 5 आहे म्हणून इथं लिहा 5. हे झालं तुमचं एक समीकरण तयार. इथं 2 समीकरणं तुम्ही तयार करू शकता. आता दुसरं समीकरण काय, A2x + B2y बरोबर C2. आता A2 किती तुमच्याकडं 2 आहे म्हणून इथं आलं 2x, समोरच लिहा 2x. B2 आपल्याकडं 5 आहे म्हणून इथं लिहिलं मी 5y. आणि C2 9 आहे म्हणून लिहिलं 9. हे तुमचं झालं दुसरं समीकरण तयार. तर काय खूप मोठं एव्हरेस्ट जाऊन झेंडा लावायचा ना, एकदम सिंपल आहे. अशा प्रकारे ही 2 समीकरणं तुम्ही तयार करू शकता. एकदम सिंपल साधी सोपी मेथड आहे. 3 मार्क हातातले, 1 मार्क याला, 1 मार्क याला, 1 मार्क याला, हातातले 3 मार्क आहेत. तर नक्कीच तुम्हाला हे गणित समजलं असेल. आता पुढचं जे गणित आहे प्रश्न क्रमांक 5व्यातला दुसरा, एक समीकरण आपल्याला तयार करायचं. ते समीकरण पण आपण तयार करूयात. प्रत्येक गणित महत्त्वाचं आहे. शेवटचं गणित या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमधलं, पहिली सराव प्रश्नपत्रिका आहे तिच्यातलं हे शेवटचं गणित आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, असे एक शाब्दिक उदाहरण तयार करायचं. आता इथं शाब्दिक उदाहरण तयार करायला सांगितलंय. त्यापासून मिळणाऱ्या वर्ग समीकरणाचे एक मूळ 5 आहे आणि समीकरण पण तयार करायचं. समजा आपल्याकडे एक मूळ जर आपण 5 पकडलं, वर्ग समीकरणाचे एक मूळ अल्फा आपण त्याला म्हणू 5 आहे. ओके, एक मूळ 5 आहे. आणि दुसरे जे मूळ आहे ते आपल्याला स्वातंत्र्य आहे. काय पण घ्या ना तुम्ही, दुसरं मूळ त्याला आपण बीटा म्हणतो. समीकरणाची 2 मुळं असतात, एक असतो अल्फा, दुसरा बीटा. एक मूळ अल्फा बरोबर 5 म्हटलं तर दुसरं तुम्हाला काय पाहिजे ते घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 कुठलाही आकडा घ्या. समजा आपण 2 घेऊ. ठीक आहे, 2 घेतलं. आता काय सांगितलं की वर्ग समीकरण आपण अगोदर तयार करू. एक वर्ग समीकरण पण तयार करायला सांगितलं. तर 2 मुळं दिल्यावर वर्ग समीकरण तयार करायचं असेल तर पहिलं आपल्याला अल्फा अधिक बीटा पाहिजे. अल्फा 5 आहे अधिक बीटा 2 आहे बरोबर 7. मग अल्फा गुणिले बीटा लागतो. अल्फा 5 आहे गुणिले बीटा किती 2 आहे बरोबर 5 2 10. मग आता जे मिळणारे जे समीकरण आहे, मिळणारे समीकरण आपलं मिळणारं समीकरण काय असतं, ते सूत्र आहे समीकरणाचं, x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. x वर्ग आपल्या जागेवर वजा अल्फा अधिक बीटा 7 आहे म्हणून इथं लिहू 7x अधिक अल्फा गुणिले बीटा 10 आहे म्हणून 10 बरोबर 0. आता हे समीकरण तर तयार झालं. आता इथं उदाहरण आपण तयार करू. उदाहरण तयार करणं गरजेचं आहे. बघा, उदाहरण आपण तयार करू. उदाहरण काय सांगितलं की उदाहरण तयार करा. एक मूळ 5 आणि दुसरं 2 आहे. 5 आणि 2 हे 2 आकडे घेऊन आपल्याला तयार करायचं. मग आपण काय करू, वयाचा विचार करू. राम आणि श्याम यांना घेऊन आपण समीकरण तयार करू. आता समजा राम व श्याम यांच्या वयांचा जो गुणाकार आहे तो किती आहे, 10 आहे. तर ज्यावेळेस वर्ग समीकरणाचा विचार असतो त्यावेळेस तुम्ही गुणाकार शब्द वापरा. तुमच्या शाब्दिक गणितामध्ये गुणाकाराचा उपयोग करा. आता या दोघांमध्ये एक गोष्ट आहे, 5 आणि 2. समजा आपण काय करू, रामचं वय 2, रामचं वय आपण समजा 5 घेतलं आणि श्याम जो आहे तुमचा, त्या श्यामचं वय आपण 2 घेतलं. तर यांच्या रिलेशनमधून या 5 आणि 2 मध्ये रिलेशन काय, पहिलं गुणाकाराचं एक रिलेशन बघा, दोघांचा गुणाकार 10 आहे. आणि दुसरी गोष्ट, रामचं वय श्यामच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2च्या डबल 4 आणि त्याच्यापेक्षा 1ने जास्त आहे. दुपटीपेक्षा 1ने जास्त आहे. रामचं वय श्यामच्या वयाच्या दुपटीपेक्षा 1ने जास्त आहे आणि दोघांच्या वयांचा जो गुणाकार आहे तो 10 आहे. असं शाब्दिक गणित तयार झालं की ते सोडवायला सोपं जाऊ शकतं. मग या ठिकाणी लिहू रामचे वय श्यामच्या वयाच्या
दुपटीपेक्षा 1 ने जास्त आहे, 1 ने जास्त आहे. ओके. दोघांच्या वयांचा गुणाकार 10 असेल तर दोघांची वये काढा. म्हणजे हे झालं उदाहरण तयार. आता हे उदाहरण बघा ना, एकदम करेक्ट आहे. कसं राम आणि रामचे वय श्यामच्या वयाच्या दुपटीपेक्षा 1 ने जास्त. आता रामचं वय समजा तुम्ही श्यामचं वय समजा x मानलं, श्यामचं वय जर तुम्ही x घेतलं तर रामचं वय काय झालं, श्यामच्या वयाच्या म्हणजे xच्या दुपटीपेक्षा म्हणजे 2. 1 ने जास्त आहे म्हणून 1 लिहिलं आपण. ओके. आणि या दोघांच्या वयांचा गुणाकार 10 आहे. म्हणजे x गुणिले तुम्ही 2x अधिक 1 केलं तर तुमचा गुणाकार 10 येतो. बघा, x गुणिले 2 2x वर्ग, त्याच्यात अधिक x 1 x बरोबर 10 अधिक इकडे आले वजा बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण जर तुम्ही सोडवलं तर हे वर्ग समीकरण सोडवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे, हे वर्ग समीकरण सोडवल्यानंतर तुम्हाला 5 आणि 2 हेच उत्तर मिळणार आहे. बघा, या ठिकाणी जर तुम्ही हे वर्ग समीकरण सोडवण्याचा प्रयत्न केला तर 10 दुने 20 गुणाकार 20 आणि वजाबाकी 1 येते. अशा संख्या कुठल्या, 5 चोक 20, 5 आणि 4 येणार. ओके. गुणाकार आपल्याकडे 10 येतो आणि वजाबाकी 20, अशा संख्या कुठल्या, 5 दुने 10 गुणाकार 20 पाहिजे आपल्याला. ओके. गुणाकार 20 आणि वजाबाकी किती, 4 पंचे 20, 5तून 4 गेले 20 येतात. म्हणजे तुमचा 2x वर्ग अधिक 4x वजा 4x, कारण आपल्याकडं वजा 4 आणि अधिक 5 पाहिजे. मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह, लहान संख्येला वजाचं चिन्ह. वजा 4x अधिक 5x वजा 10 बरोबर 0. हे 2 या दोघांमधून तुम्ही काय करा, 2x कॉमन काढला, कंसामध्ये x वजा 2 राहतील. ओके. कारण 2x कॉमन काढल्यानंतर x वजा 2 राहतील. 2 1 2 आणि 2 2 4. अधिक 5 कॉमन काढले तर कंसात x वजा 2च राहणार बरोबर 0. मग एका ठिकाणी x वजा 2 येतील, दुसऱ्या ठिकाणी 2x अधिक 5 येतील. पण आपल्याला हे समीकरण सोडवायची काय गरज नाही आहे. फक्त तुम्हाला इथं तुम्हाला x ची किंमत 2 मिळेल. x जर तुम्हाला 2 मिळाला, x म्हणजे श्यामचं वय तुम्हाला काय मिळेल, 2 वर्ष मिळेल. मग रामचं वय किती, 2 गुणिले 2 किती, 4 अधिक 1 5 ॲटोमॅटिकली येईल. फक्त चेक करण्यासाठी मी हे तुम्हाला खाटाटोप करायला सांगितलं की बाबा चेक कसं करावं, की बाबा आपलं उत्तर बरोबर आहे का चूक आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 5व्यातला पहिला आणि दुसरा बघितला म्हणजे ही प्रश्नपत्रिका संपूर्ण संपलेली आहे. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबायला विसरू नका. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिकेची PDF फाईल आणि तिच्या उत्तरांची सुद्धा PDF फाईल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले. त्या लिंकवर जर क्लिक केलं तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची आणि उत्तरपत्रिकेची PDF फाईल मिळेल, जी तुम्हाला अभ्यासासाठी खूप सोपी पडेल. ओके. तर सध्या इथंच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रश्नपत्रिकेवरती चर्चा करू. धन्यवाद.